परिवाराच्या वतीनं आपण नेहमी अनेक कार्यक्रम या तालुक्यामध्ये घेत असतो आणि त्याचाच एक ग्रामीण भागातील युवकांना विद्यार्थ्यांना 10वी-12वी नंतर आपल्या आयुष्यात पुढं काय करायचं याच्याबद्दल कुठेही मार्गदर्शन चांगल्या प्रकारे भेटत नाही। म्हणून आदरणीय कराडे सरांना मी विनंती केली की आपण सुद्धा ग्रामीण भागातून आहात आणि म्हणून आपली जबाबदारी आहे का ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पुढच्या काळामध्ये कॉम्पिटिशन एग्जाम असो स्पर्धा परीक्षा असो याच्यामध्ये कशा प्रकारचे आपल्याला पुढे जाता येईल याच्याबद्दल आपण मार्गदर्शन करावं। आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाला आले, याबद्दल मी मनातून त्यांना धन्यवाद देतो। आणि कराडे सर मागच्या वेळेस पदवीधर मतदारसंघातून आमदारसाठी उभे होते, परंतु या भागामध्ये परिचय नसून सुद्धा अत्यंत चांगले मतदान आपण घेतलेत। आणि मी तर सांगू इच्छितो, मी बी 20 वर्षापासून राजकारण करतो, पुढच्या काळामध्ये तुम्ही नक्की आमदार होणार आहात अशी माझा विश्वास आहे। कारण आपलं काम, आपलं युवकांमधलं असलेलं आपल्याबद्दल प्रेम आणि युवकांसाठी आपण जे काम करतायत ते काम अत्यंत अद्वितीय असं काम आहे। दुसरे आमचे सन्माननीय टाले सर आपल्या या कला वाणिज्य महाविद्यालयाला प्राध्यापक होते आणि त्यांचं प्रॉपर गाव तुमान आहे, मौदा तालुक्यातील तुमान गाव आहे। त्यांच्यासुद्धा प्रचंड असा अनुभव शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनुभव आहे आणि त्यांनासुद्धा आम्ही विनंती केली की सर आपण सुद्धा या ठिकाणी मार्गदर्शन करावं। आणि हा कार्यक्रम आमचा कुठलाही राजकीय पक्षाचा नसून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा त्यांच्या जीवनात चांगले दिवस यावेत, यशस्वी व्हावेत या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि या कार्यक्रमाला आमचे सन्माननीय मित्र वरदराजी पिल्ले साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि मी काही जास्त बोलणार नाही। एकदा सर्वांनी कराडे सरांसाठी टाळ्या वाजवाव्यात अशी विनंती करतो आणि आपले तूर्त रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सगळ्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणार आहे। मी आदरणीय प्राचार्य टाले सरांना विनंती करतो की आपणही 2 शब्द सांगावेत। देवेंद्र गोडबोले आणि मित्र परिवारातर्फे आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित, आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण समाज माध्यमावर, सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेलं व्यक्तिमत्व श्री कराडे सर, या कार्यक्रमाचे आयोजक श्री देवेंद्रजी गोडबोले, त्यांच्या पक्षाचेच सन्माननीय नेते श्री पिल्लेजी वानखेडेजी, या व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय सन्माननीय मान्यवर सौ भारतीताई गोडबोले, आमच्या पुढ्यात बसलेले आमचे बरेच मित्र आहेत श्री बोंद्रेजी, डुडरेजी, कानफळेजी, नानवटकर आणि बरेच मित्रपरिवार इथं माझ्या परिचित आहेत, कारण माझं मौद्यालाच राहणं आहे, मौद्यालाच घर आहे आणि मौद्याशी बराच मी 10-15 वर्ष मौद्यात घालवलेले आहे, म्हणून मौद्या काही फार नवीन नाही। सर्वप्रथम मला या कार्यक्रमाचा आयोजक जे आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो। अभिनंदन यासाठी की आपण सध्याच्या स्थितीत जे काही राजकारणाचे वारे आपल्या महाराष्ट्रात इतरत्र वाहत आहेत आणि राजकारण कुठल्या दिशेला, कुठल्या स्तराला जात आहे याची सर्वांना जाणीव आहे, वेगळं सांगायची आवश्यकता नाही। तरी पण आज मला अभिमान वाटतो का देवेंद्र माझा विद्यार्थी आहे आणि त्याला कुठंतरी डोक्यात असं क्लिक झालं की ह्या विद्यार्थ्यांना जी मौदावासियांची खऱ्या अर्थानं गरज आहे, की जी अनेक विद्यार्थी वयाची 25शी गाठतात तरी त्यांना माहिती नसते की मला काय करायचं आहे। एखाद्याला आपण चुकून विचारलं की बाबा तुला काय करायचं आहे, तुझं एम का आहे, तो डोकं खाजवतोच म्हणतो की आता मी सध्या विचार केलेला नाही आणि त्याला नेमकं टॅलेंट असते, यात वाद नाही, सारेच दुमत आहे। आता मी 12वीच्या पोरींना जो दिला ते 93% मार्क्स आहेत इथे आपल्या मौद्यासारख्या शहरात। वर्ग 12व्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या शैक्षणिक अत्याधुनिक नागपूर शहराच्या तुलनेत एवढ्या सोयी नसताना ह्या प्रकारची मार्क्स मिळवणं, ही मुलगी कुठल्याही फर्स्ट मेरिटच्या किंवा देशातून राज्यातून प्रथम आलेल्या पोरीपेक्षा तसुबरी किंचितही कमी नाही। परंतु अशाही विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन मिळत नाही आणि ते मार्गदर्शन कुठंतरी व्हावं अशी कल्पना राजकारण्यांना यावी, यातच त्यांचं कौतुक आहे।
आणि ते यांनी इथं आयोजन केलं त्याबद्दल सर्व सभागृहाला विनंती करतो की देवेंद्रसाठी मोठ्या प्रमाणात टाळ्या द्या. आणि तुम्ही हे कार्यक्रम देवेंद्र, मी तुला देवेंद्र म्हणतो कारण तो माझा विद्यार्थी आहे, त्याचे कान पकडून मी शिकवलेला मला तो अधिकार आहे. तो असेल कुठलाही मोठा पदावर जरी गेला तरी मला तो एवढा अधिकार आहे. तर देवेंद्रला मी या प्रसंगी सांगू इच्छितो की तू तुझं राजकारण जरूर कर, मोठ्या प्रमाणात कर, पण या विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचे शैक्षणिक कार्यक्रम, तुला कुठल्याही शैक्षणिक क्षेत्रातली मदत जर लागली तर आम्हाला सांग, आम्ही तुला पाहिजे ते बघते, पाहिजे तेव्हा पाहिजे त्यावेळी निशुल्क उपलब्ध करून देऊ. पण तू विद्यार्थ्यांना या क्षेत्रात यांना मोठं मार्गदर्शन कर, तुला आयुष्यभर ते तुझं नाव घेतील. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्व आदरणीय कराळे सरांना ऐकायला आल्यात याचीही मला जाणीव आहे, पण मी फार काही भाष्य करणार नाही. मला बोलवलं एक वक्ता म्हणून, एक आदर म्हणून. मी तुम्हाला या प्रसंगी कुठं कोणी प्रवेश घ्यावा ह्या ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे आपल्याला सरांना माहीत आहे. फक्त जी तुम्हाला गरज आहे तर एखाद दोन गोष्टींवर मी प्रकाश टाकतो. एक सर्वप्रथम तर नंबर 1 वेळेच्या बाबतीत या सभागृहाच्या डायसवरून बसणं आणि सांगणं मी तुम्हाला आता या प्रसंगी तरी योग्य वाटत नाही, तरी पण मी सांगतो कारण आम्हा याला थोडा वेळ झाला असो. परंतु तुम्हाला जीवनात जर मित्रांनो यशस्वी व्हायचं आहे तर फक्त वेळेचं एक मात्र भान असू द्या. आपण वेळ मात्र अनेकदा विचार करण्यात, कल्पना करण्यात, स्वप्न पाहण्यात, नियोजन करण्यातच खूप घालवतो. परंतु वेळच अशी एक दुर्मिळ गोष्ट आहे की तुम्हाला तुम्ही तुमच्या आयुष्यात धन गमावलेलं असेल, पैसा गमावलेला असेल तर तो अधिक मेहनतीनं, अधिक कष्टानं, अधिक परिश्रमानं तो आपल्याला परत मिळवता येतो. तुमचं आरोग्य गेलेलं असेल, शरीर साथ देत नसेल, परंतु योग्य वैदिक उपचारानं, योग्य व्यायामानं तुम्हाला तुमचं आरोग्य परत मिळवता येतं. परंतु मात्र तुमच्या जीवनाचा अमूल्य असा वेळ जर गेला असेल, घालवला असेल तर तो मात्र तुम्हाला परत मिळवता येत नाही. कारण आपल्याला वर करणे तर खूप वेळ आहे, आमच्याकडे वेळेची काही कमी नाही असंच भासत असते. कारण आपण तासनतास अनेकदा पानटपऱ्याच्या टपरीवर, पाण्याच्या टपरीवर इतरत्र आपण वेळ घालवतो आणि आपल्याकडे वेळ बराच आहे असंही वाटतो. मात्र हीच वेळ जेव्हा एखाद्या रस्त्यानं बाईक चालवतो मित्र, तेव्हा मात्र रस्त्यांना कुठं ओव्हरटेकिंग करायला आम्हाला फार घाई असते. पण तिथं मात्र वेळेचा आपण सदुपयोग करत नाही. परंतु जीवनात मात्र तुम्ही वेळेची संधी जर गमावली तर तुम्ही सर्व काही गमावलं असंच होईल. कारण वेळ कुणाकरता थांबत नाही आणि तुमच्या जीवनात येणाऱ्या संध्यासुद्धा थांबत नाहीत. वेळेचं साधं जर उदाहरण बघायचं असेल तर वेळेचं महत्त्व कुणाला कळतं तर एखादा विद्यार्थी नापास झालेला असेल, तुमच्या बॅचमेट एखादा नापास झालेला आहे, तुम्ही 11वीत 10वीतून 11वीत गेले, 12वीतून फर्स्ट इयरला गेलात, परंतु एखादा विद्यार्थी नापास झालेला असेल आणि त्याला ते संपूर्ण वर्ष वाया गेलेल्यासारखं वाटत असेल किंवा घालवत असेल, कारण तुम्ही वरच्या वर्गात गेलेले एवढे 10 वर्ष सोबत असलेले विद्यार्थी वर्ग मित्र समोर गेले आणि तो जर मागे राहिला तर त्याला ते संपूर्ण वर्ष इतकं 365 दिवसाचं ते कितीतरी 36 वर्षाचं वाटायला लागतं. एखादा महिना विचारायचा असेल, महिन्याचं महत्त्व काय आहे ते एखादी गरोदर स्त्री असेल, तिला शेवटच्या महिन्यात होणाऱ्या ज्या कळा असेल, त्रास असेल, तिला त्या शेवटच्या महिन्याचं महत्त्व विचारा. एखाद्या आठवड्याचं महत्त्व जर असेल तर एखादा संपादक असेल वृत्तपत्राचा, त्याला सप्त्याचे 7 दिवस कसे काय वेळ काढावा लागते त्याला तो आठवड्याचा वेळ विचारा. तासाचं महत्त्व म्हणत असेल तर तुम्हाला अनेकदा तुम्ही इतिहासाच्या याच्यात वृत्तात पाहिलेलं असेल की सिकंदरानं त्याच्याकडे अमाप संपत्ती होती, सर्व काही होतं, परंतु त्याला यमदूत जेव्हा न्यायला आले त्यांनी त्याच्या संपत्तीची विल्हेवाट करायला वेळ मागितली. ह्या टाळ्या बोर झालं म्हणून असेल तर ठेवतो, मी जास्त वेळ घेणार नाही. परंतु एखादा वेळेचा, एखाद्या ऑलिम्पिकमधल्या एखाद्या सेकंदाचा कसा फरक पडतं हे ऑलिम्पिकचा विजेता असेल त्याला विचारायचं. मला वाटते तुम्हाला सरांना ऐकण्याची सर्वांना घाई झालेली आहे. कृपया मी इथेच थांबतो, काही विषय नाही आणि मी माझ्या शब्दाला विराम देतो. थँक्यू. आले व आपण मार्गदर्शन आम्हाला केलं याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. याचबरोबर एक अजून आनंदाची गोष्ट या ठिकाणी घडली आहे की
आपलं महोदय ते कार्यरत, आतापर्यंत जे कार्यरत होते मागील 6 महिन्या अगोदरपर्यंत, आदरणीय माननीय तहसीलदार सांगळे साहेब, या सांगळे साहेबांचं जे अतुलनीय सेवा आणि जे अतुलनीय कार्य या महोदय तालुक्यानं पाहिलं आहे, आम्ही त्यांच्याशी काम करताना कोविडमध्ये जे कार्य त्यांनी केलं ते कार्य आपण कितीही आभार मानले तरी त्या आपण कमी पडू, या पद्धतीचे कार्य होतं. कारण ते कार्य आम्ही तरी जेवढून पाहिलं, या गोष्टीला आदरणीय वानखेडे साहेब आहेत, या ठिकाणचे पत्रकार आहेत, सर्व हे आहे की त्या माणसांनी किती उत्तेजितपणे व कोणताही स्वतःचा विचार न करता ते अतुलनीय कार्य त्या ठिकाणी केलं. त्यांचा सत्कार जाताना हा आमच्याकडून सुटून गेला होता, जाता जाता तो आम्हाला करता आला नाही. ती एक खंत होतीच, पण ती खंत आज इथं दूर होत आहे. मी विनंती करतो संपूर्ण मंचाला की मौदा तालुक्यातर्फे माननीय तहसीलदार म्हणून नाही तर कोविड काळात ती जे मौदा तालुक्यामध्ये त्या जनतेबरोबर ते जे उभे राहिले आणि ज्या ताकदीनं उभे राहिले त्यासाठी तालुक्यातर्फे हा सत्कार आम्ही या ठिकाणी करत आहोत. नुसता देवेंद्र गोडबोले परिवार तो निमित्त आहे, पण मौदा तालुक्याच्या वतीनं आम्ही हा सरकार या ठिकाणी करतो. मी संपूर्ण मंचाला विनंती करतो की त्यांनी शाल व श्रीफळ सत्कार करावा. आदर बनला तर तो कसा असावा, तर तो सांगणे साहेबासारखा असावा, हे आम्ही आज छाती ठोकपणे सांगू शकतो. हे सांगणे सरांचं महत्त्व या ठिकाणी आहे. सांगणे सर या ठिकाणी आले त्याबद्दल आम्ही त्यांचे पुनश्च मनापूर्वक आभार मानतो. व यानंतर आपण ज्यांच्या भाषणाची आतुरतेने वाट पाहत होतो त्या आदरणीय नितेश कराळे सरांचं जोरदार टाळ्याने स्वागत करून आपण मी आमंत्रित करतो नितेश बाळकृष्ण करारे. आवाज येते ना? कार्यक्रम लय मोठ्या माणसाच्या हातानं आहे. नाव देवेंद्र आहे याचा अर्थ गुवाहाटी नाही. कार्यक्रमाचे आयोजक देवेंद्र भाऊ आहे ना, पुन्हा येईनवाले होय का नाही होय का? तर तुमच्यासाठी देवेंद्र भाऊनं कार्यक्रम आयोजित केला एवढा मोठ्या संख्येनं तुम्ही इथं आले. एक कार्यक्रम आयोजित करणं काही साधं काम नाही, लय जुळवाजुळव करा लागते नाही का? सारं माणसानंच होत नाही, सारे ढोंग करता येते पण पैशाचं ढोंग करता येत नाही नाही का? तर एकदा देवेंद्र भाऊसाठी टाळ्या होऊ द्या जोरदार. कार्यक्रमाचा वेळ थोडासा 4 वाजता होता, तो 6 वाजता पाहिजे होता. माझा कार्यक्रम लाखणीले होता आणि लाखणीचा कार्यक्रम 11 वाजता होता, चालू झाला 1:30 वाजता, 2 वाजता. मी सुटलो तिथून 4:30 वाजता. आता मायापाशी काही इमान नाही आहे का मी इथं असं रपकन येईन, तर म्हणून मग गाडीच होती आणि लोक विचारे उशीर काऊन झाला, तर मी म्हणलं गुवाहाटीला गेलो होतो मी. तिकडून आलो म्हणलं आग लावून. तर सध्या खतरनाक परिस्थिती चालू आहे महाराष्ट्रात. सगळे लोक इथं जमले आहे, जवान पोट्टे आहे, पोरी आहे. मास्तरने आतापर्यंत अर्धाच पाहिला, आज बंद पाय भेटून आहे ना ते मोठं. हां, बऱ्याचशा लोकायले आता सध्या परिस्थिती अशी झाली आहे का प्रत्येक मायबापाला असं वाटते का आपलं पोट्ट मेरिट आलं पाहिजे, आपलं पोट्ट 90च्या वर आलं पाहिजे. प्रत्येक मायबापाला वाटते माई पोरगी क्लासमध्ये पहिली आली पाहिजे. अरे तूही पहिली येईन तर बाकीची दुसरी येईन ना, सगळ्याचाच पहिला नंबर कसा येईन, बरोबर नाही का? त्याच्यामुळे विषय असा झाला आहे का सब घोडे एक ही रेस में दौड़ रहे. अभी मार लाईनीत उभे करून दिले. आजकाल तुम्हाला सांगतो कॉन्व्हेंट नावाचं फॅड खूप आला आहे. कॉन्व्हेंट म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा बंद व्हायला आल्या आणि मायबाप पुरे कॉन्व्हेंट शाळेत टाकते. आता त्याची माय का करते, पोट्ट्याले त्या कॉन्व्हेंटमध्ये न्यासाठी त्याच्या हातात त्याच्या उरावर एक दप्तर राहते. ते पोट्टं पाहिलं इनमीन 4 वर्षाचं, त्याच्या उरावर ते दप्तर, त्याच्या हातात एक सुटकेस बॅग, त्याच्यात डबा, त्याच्यानंतर पाण्याची बॉटल. बेटा बरोबर जाशील मग. हां, तो बेटा त्या बसमध्ये बसून देते त्याची माय, त्या बसमध्ये बसून 7 वाजता बसून देते. ते पोट्टं 2 वाजता येते, 2 वाजता छाया करून. त्याची माय बेटा आला का मग ये. घरी नेला त्याले का, त्याले घरी नेल्यावर पोट्ट्याले लगेच इकडं लेकाचा हातपाय नाही धुणं होत त्या पोट्ट्याचे. तर
बेटा जेवून घे. ते पोट जेवत नाही, 2:30-3 त्याला पुन्हा तयारी, पावडर लिपस्टिक लावून हां त्याला पुन्हा पाठवते, जा ट्युशनला जा, ट्युशन करून ये. अरे ते आत्ताच आलं, त्याने लगेच 3 ते 5 वाजेपर्यंत ट्युशनले पाठवते. सकाळी 5 वाजता आलं का ते हातपाय नाही धुवत, त्याची मायकामध्ये त्याले, ए बेटा झाले का तुझे हातपाय, तुझ्या मॅडमनी सांगितलेलं होमवर्क सांग. अरे च्या मायनी ते पोट 7 वाजतापासून ते धंदे करून राहिलं. त्याची माय त्याला खेळायला बी नाही जाऊ देत. अरे त्याचं तुम्ही बालपण हिरावून घेतलं, त्याला खेळायला बी नाही जाऊ देत ना, काही नाही जाऊ देत. तो जो पोरगा आहे, तो पोरगा त्याला खेळासाठी वेळ द्या तुम्ही. आता तुम्ही का करते, पोट जर जेवत नसाल तर त्याची माय त्याला मोबाईल देते, मोबाईल त्या डिंगऱ्याच्या हातात, मोबाईल बघ बेटा, मोबाईल बघू जेवते तो. अरे तुम्ही बरबाद, त्याच्यापेक्षा त्याला बाहेर खेळायला जाऊ द्या. तो जर बाहेर खेळायला जात असन, शहरात इतकं म्हणजे आजकाल त्याचा बाप त्या पोट्याले बाजारात नाही पाठवत, कधी थैला घेऊन जा रे बाबू या झोरा आण बरं बाजारातून भाजीपाला घेऊन. हे जर पोट्ट पुण्यासारख्या शहरात शिकायला गेलं, कुठं कायले शिकायला गेलं, कासर त्याच्या हातात देतो, चालवले का बंडी, तू शिकला पाहिजे. ते मातीतलं पोट्ट आहे, त्या मातीची त्याला जाण राहिली पाहिजे का, ज्या मातीतून आपल्याला घडवलं, ज्या मातीनं. आणि कॉम्पिटेटिव्ह परीक्षेत हे लक्षात ठेवा का, जे तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे त्याला सगळ्यात पहिले तर हेच नाही माहीत का कोणत्या परीक्षेतून का होते. आता एक ट्रेंड झाला आहे, का करते रे, तर मी MPSCचा अभ्यास करतो. त्या चोट्ट्याला MPSCचा सिलेबस नाही माहीत, आणि ते MPSCचा अभ्यास कोणाकडे क्लास लावले, कराय मास्तरकडे लावले. असं का ट्रेंड आलाय म्हणलं, ट्रेंड समाजात एक ट्रेंड आहे. पोरगी लग्नाची झाली, काय करत आहे, MPSCची तयारी चालू आहे तिची. हो का, ठीक आहे. अरे तुम्हाला अजून माहीत नाही का कोणत्या परीक्षेतून का होत आहे ते, लक्ष द्या. UPSCची नावाची परीक्षा असते. जर तुमच्या पोराला कलेक्टर करायचं असेल, नुसतं कलेक्टर नाही होत म्हणलं, UPSCच्या परीक्षेतून 29 प्रकारच्या वेगवेगळ्या पोस्ट भरल्या जाते. किती, 29. जिल्ह्याचा जो कलेक्टर आहे, IAS म्हणते त्याला, इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस. त्याच्यानंतर ज्याला सगळ्यात जास्त मार्क कलेक्टर होता येते, ज्याला कमी मार्क आहे IPS होता येते. जिल्ह्याचा जो SP राहते ना, त्याच्या खांद्यावर लिहून राहते IPS, बाकीच्याच्या खांद्यावर मपो राहते, मपो, मले पोसा बे, मले पोसा नाही बाय, महाराष्ट्र पोलीस, ठीक आहे. का राहते, मपो. तो एकमेव माणूस राहते का ज्याच्या खांद्यावर IPS राहते, इथं राजमुद्रा राहते, 2 तलवारी राहते, बंदा जिल्हा राहते त्याच्या हातात, पोलीस प्रशासन. जर तुमच्या पोराले CBI कोणाच्याही उरावर धाड टाकते, अबे टाकते ना, तिकडून ऑर्डर आला टाका, कराय मास्तर जास्त उड्या मारून राहिला, कोणाच्याही उरावर धाड टाकायचा आहे. त्याचं जर प्रमुख करायचं असेल तर आपल्या पोट्ट्याला IPS करायचं UPSCतून. CBIचं रिसर्च अँड ॲनालिसिस विंग, भारताची गुप्तहेर संघटना आहे, IB, याचं जर प्रमुख करायचं असेल तर तुमच्या पोट्ट्याला UPSCची परीक्षा पास करायला लावायची, IPSची. हे प्रमोशन ना तिथपर्यंत जाते. दुसरा माणूस नाही नेमत, सर अजी इन्स्पेक्टरला जातात का तिथं, भेंड जाता येते इन्स्पेक्टरले तिथं, ठीक आहे. इन्स्पेक्टरले की नाही जात आहेत, जो IPS आहे तोच तिथपर्यंत जाईल. तो जेव्हा मराले ते फेकाले वयाच्या 62व्या वर्षी, तर ते 57-58 मध्ये त्याला CBI भेटते, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन रिसर्च अँड ॲनालिसिस विंग. तुम्ही पिक्चर पाहिले असन रॉवरचे, अबे पाहिले असन ना. हां, मग आता UPSCतून पहिली पोस्ट सगळ्यालेच कलेक्टर पाहिजे, तर सगळ्यालेच भेटते का, नाही. 1000-1200 जागा निघते दरवर्षी, त्याच्यापैकी 100 IAS राहते. त्याच्यात महाराष्ट्रात 10 राहते, UPतले 10 राहते, तामिळनाडूतले 10 राहते. त्याच्यात कोणत्याही भारतातल्या राज्याला चांगले राज्य पाहिजे, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश हे राज्य. UP कोणीच नाही घेत, कारण तिथं कवा घोडा लावून कोणाले, डायरेक्ट घोडा, चल झाल्या उत्तर खालतं. मानधन नावाचा प्रकार नाही तिथं, तिथं कलेक्टरले घोडे लावणार लोक आहे. कायदा व सुव्यवस्था नावाचा प्रकार तुम्हाला दक्षिण भारतातल्या राज्यात भेटन. तर सगळ्यात उत्तर भारतातल्या पोट्ट्याले महाराष्ट्र पाहिजे कॅडरमध्ये.
तर ते UPSC पास झाल्यावर सारेच जण IAS भरते आणि सारेच जण महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश हे राज्य भरते. सगळ्याला भेटन का मग? नाही. मग महाराष्ट्रातले 10 IAS आहे तर महाराष्ट्रात 10 देते, तामिळनाडूत UPSCतून कलेक्टर बनता येते. ह्या कलेक्टर UPSCतून पास झाला, हे लक्ष द्या, कलेक्टरची परीक्षा पास झाला का याचं 1.5 वर्षाचं ट्रेनिंग आहे. ट्रेनिंग 5 स्टार हॉटेलसारखी फॅसिलिटी राहते म्हणलं. कपडे बी धुवा नाही लागत चड्डीपासून, ते बी धुवाले लोक आहे. कपडे बाहेर आणायचे, ठेवून द्यायचे, प्रेस करून येते म्हणलं. लाल बहादूर शास्त्री भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षण केंद्र मसुरी, जिनाचा मोठा बंगला आहे. जिना सोडून गेला त्याचं घर वैते, तिथं मोठं ट्रेनिंग सेंटर आहे हिमालयात, तिथं ट्रेनिंग भेटते. जर तुम्ही UPSCतून पास झाले, IAS नाही भेटली, IPS नाही भेटली, तर तिसरी पोस्ट आहे IFS, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस, बंद्या जंगलाचा प्रमुख, जिल्ह्याचा जंगलाचा प्रमुख. त्याला म्हणते जिल्हा मुख्य वन संरक्षक. आणि त्याचं ट्रेनिंग तर भाऊ जगात 4 देश फिरून आणते त्याला फुकट ट्रेनिंगले. आणि भारतातले बंदे जंगल फिरवते त्याला फुकट. खा प्याले वेगळं. कलेक्टर झाल्यावर सिलेंडर बी नाही घ्यायला लागत, सिलेंडर बी घ्या भारत सरकार. ठीक आहे. बायकोले स्वयंपाक करायचं काम नाही आहे, स्वयंपाक करायला बी माणसं आहे. कलेक्टरची बायको महाराणीच राहते, महाराणी. ठीक आहे. गोडाऊनले माल वाढत जाते आणि जॉगिंगले जात जाते. हा पाहिजे, तिला स्वयंपाकच नाही करायला लागत, सगळे करायले नौकर चाकर आहे. पाणी बी नाही द्यायला लागत म्हणलं पाहुणेले, तर नौकरच देते. गाडीचा दरवाजा खोलाले बी एक माणूस राहते, बंदूकधारी कॉन्स्टेबल राहते, एक सुटकेस वागवायला राहते. समजलं का? कधी कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन पाहिजे, मागं खुर्ची, त्याच्या मागं मोठी राजमुद्रा राहते. असं पाहिल्यावर असं साल हे चोट्ट कास्ट सर्टिफिकेटसाठी रांगीत लागते त्या SDOच्या. याला कास्ट सर्टिफिकेट पाहिजे, याची ॲडमिशन थांबते. कास्ट सर्टिफिकेट सही कोणाची? सब डिव्हिजनल ऑफिसर. हां, ह्या लाईनीत लागते. पण हे चोट्ट विचार नाही करत का माझ्या 3 दिवसापासून काचच्या लाईनीत आहे मी, मला कास्ट नाही भेटून राहिली, माझी ॲडमिशन थांबली आहे. हे सालं SDO बनासाठी करायला लागते. परीक्षा द्यायची कोणती याच्यासाठी? नाही जाऊ दे ना, आपलं घेण मोकळे होय, का लेनदेन आहे आपल्याला? आपण कधी विचार नाही करत का थयाचं खुर्चीवर SDO बसला आहे, ते बनासाठी करायचं का? आपल्या पोट्याला माहीत नाही. बरं, आता एक ट्रेंड आलाय, ट्रेंड. तो ट्रेंड काय माहिती आहे का? 10व्या वर्गात 92 भेटले का असं पोट्ट हवेतच उडते, त्याचा बाप त्याच्याही पेक्षा उडते. आणि मायचं तर विचारूच नका, ते पुरी हवेतच राहते, वजन किती काही असो. अरे बापा एवढी उदू करते ते पोराची. अहो मेरिटच आला तो, धीर धर. आता त्याला 92 भेटले तर मग ते पोट्ट जाते कुठं? सायन्स, 12वी सायन्स. काय करणार माझा पोरगा? नीट देणार आणि नीटमध्ये पांढरे कपडे घालून डॉक्टर होणार. आता तुम्हाला सांगतो, जर तुमच्या समाजाला न्याय द्यायचा असन, तुमच्या समाजावर अन्याय होत असन, तर त्याला जर वाचा फोडायची असन आणि तुमच्या समाजाला न्याय द्यायचा असन, तर तो डॉक्टर बनवून नाही देऊ शकत. तो डॉक्टर बनून सोफिस्टिकेटेड प्रोफेशनल लाईफ जगू शकते. मला तुला घाल कुत्र्या लावाली. तुमचा मित्र जर तुमचा नीटले नंबर लागला असेल तर लागू द्या. एखाद्या मोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग करत असेल तर करू द्या. गरज आहे भारताला डॉक्टर बिक्टरची, होऊ द्या चाललेले. आपण राहतो बॅक बेंचर. त्याच्यात 80, 85, 70च्या वरवाले सायन्सले जाते. मग राहते मनात 60 ते 75 वाले हे राहते ना. ठीक आहे, तर हे जाते कॉमर्स. हे कॉमर्सले गेले का उरले सुरले पलपल पाणी दुधाची सायन्स, त्याच्या खालचा माल कॉमर्स. आणि पलपल पाणी जे राहते दुधाचं खालचं हे जाते आर्ट. आणि जे खरवट राहते ना गंजाचं, ते गंजाचं खरवट ITI करते.
ITI आता ट्रेंड आहे असा, आता तुमचा मित्र जर डॉक्टर बनत असेल ना, बिंदास बनवू द्या, सालेले बनवू द्या. तुम्हाला सांगतो आयुष्य इतकं खतरनाक आहे ना, आयुष्य कवा कोणाचा गेम करण काही सांगता येत नाही. हर कुत्ते की दिन आते. काय म्हणलं? हर कुत्ते की दिन आते. आज त्याच्या आहे कवा तरी आपली मेहनत करत राहायची. तुमचा मित्र डॉक्टर झाला, MBBS MD येऊ द्या, त्याला MS येऊ द्या, मास्टर ऑफ सायन्स फॉरेनमधून येऊ द्या सालेल गावात. पण तुम्ही जर बॅक बेंचर असाल, 10वीत 60% असन, 48% असन, तुम्हाला सांगतो कितीतरी उदाहरण आहे भारतात का आतमध्ये बसणारा कलेक्टर 48% आहे आणि समोर बसणारा चपराशी जे चिटोरो नेऊन देते ना आतमध्ये, चिटोरो हे MA MCOM राहते आणि ते कलेक्टर 38%. अबे तर 38% कलेक्टर नाही बनला, त्याची परीक्षा आहे ना ते अशी त्याला निचडून घेते. ते वाकळी कशी पित आहे, अशी चादर कशी पिते तशी परीक्षा पिऊन घेते त्याला. ते लिंबाचा रस कशी पिते तुमची माय, लिंब आहे 2 ठीक आहे, सरबत करायचं आहे 8 पावण्याचं, ते बुचकाडू पिते त्याच्यात हात घालू. पावणे 8 आहे, निंब 2 आहे, 1 निंबू कमी पडून राहिलं, त्याच्यात बुचकाडू तशी परीक्षा पार लेखाल पिऊन घेते. म्हणून हे लक्षात ठेवा का आता जे ट्रेंड आहे हो द्याचं पोट्टेले डॉक्टर MBBS MD. आणि तुम्ही जर 48% वाले 45% वाले आणि MPSCच्या परीक्षेतून SDO जर झाले ना, आणि एखादा कार्यक्रम जेव्हा राहते ना तर तो SDO इथं राहते आणि डॉक्टर इथं बसला राहते. अध्यक्षाच्या सीटवर राहते SDO आणि डॉक्टर कुठं खालतं. असंच आहे, समजलं का? कलेक्टर भाऊ असं ठीक आहे, कलेक्टर जर आला ना, साहेब बसा ना, बसा. खेड्यात जरी गेला, बसा ना साहेब, बसले. नाश्त्याची प्लेट येते, चिवडान पोहे नाही राहत, ठीक आहे, अंगूर, टरबूज, ठीक आहे, त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स. माय पाहिलं होतं रे चोट्यातून, ठीक आहे. हे 48% वाला आहे खेड्यातलं, ठीक आहे. लय खतरनाक काम आहे. ह्या पोटचा रुबाब जेव्हा पाहते ना माणूस तर तेव्हा वाटते सालेले आपण बनलो पाहिजे. पण इतकं सोपं नाही आहे जितकं तुम्हाला वाटते, ठीक आहे. म्हणून आता जे ट्रेंड आहे का आपल्या ज्या पोट्ट्याला असं वाटते आपल्या मायबापाले का आपलं पोट्टं कलेक्टर झालं पाहिजे, आपलं पोट्टं डॉक्टर झालं पाहिजे, डॉक्टर बिंदास बनवा. हे लक्षात ठेवा का जर तुम्हाला तुमच्या समाजाला न्याय द्यायचा आहे. आता मी बऱ्याच वेळा OBC GBCचे कार्यक्रम घ्यायला जातो. OBC तर झोपलेला समाज आहे, मुडदाड आहे, मुडदाड. मी नाही रे बा, मी OBC आहे पण मुडदाडात गणत नाही. मी झोपू नाही याचं 27% खाल्लं तरी लेखाने पता नाही. आणि या पक्षाचे झेंडे घेऊन आहे, कोणाच्या हाताची घडी आहे 10 वाजून 10 मिनिट. एक जण धनुष्य एकनाथ तिकडं ताणून आहे, उद्धव इकडं ताणून आहे. धनुष्य कोणाच्या हातात कमळाचं फूल आहे. ह्या 27% याचं आरक्षण खाल्लं OBCचं राजकीय, तरी याला समजून नाही राहिलं का आपण बोंबलू, आपण पक्षात काम करून राहिलो. नाही मला बोंबलता नाही येत. अबे तर का करता येते, चोट्या खाताच येते का फक्त? नाही मला जिल्हा परिषद नाही भेटन ना, मर ना मग त्या जिल्हा परिषदसाठी. अबे तुझ्या समाजाचं आरक्षण खाल्लं, तुझ्या पोट्ट्याचा भविष्याचा प्रश्न आहे. आज बंद्या भारतात 52% OBC आहे पण एकही OBCचं हॉस्टेल नाही आहे. लाज आहे, लाज वाटायला पाहिजे, लाज. काही टाया नका वाजू, काही टाया नको. टाया वाजवायची गोष्ट आहे का? हॉस्टेल नाही आहे तर टाया वाजवून राहिले. लाज वाटायला पाहिजे OBCले, टाया वाजवून राहिले तू. हे अरे आपले जे OBC असन त्याला सांगून राहिलो, मी बी OBC आहे, कुणबी. पण मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजले, बाकीच्या मुडदाडायला समजले नाही अजून. अबे लेका तुझ्यासाठी 340 घालून ठेवलं मधात. जेव्हा संविधान सभेच्या चर्चा चालू होत्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणे
का ह्या SC STले तर हक्क दिले तुम्ही, म्या म्हणलं म्हणून. पण ह्या ओपन कॅटेगरी SC STच्या मनात लय मोठा समाज खितपत पडला आहे, जो शिक्षणापासून वंचित आहे, ज्याला समाजात स्थान नाही आहे, त्याला बी मागासच म्हणते. आणि ह्या ओबीसी लेखा स्वतःला एवढा ग्रेट समजते ना ह्या का, अरे बापा बापा याला वाटते का मी SC ST पेक्षा वर आहे. अबे सुट्ट्या तुझ्या लॉंग फॉर्म पाय का, लॉंग फॉर्म आहे तुझ्या इतर मागास वर्गीय, अदर बॅकवर्ड क्लास, आणि तू स्वतःला वर समजतं. कायचा भेंडाचा वर्त आहे, पहिली तर तुले का नाही आहे ते पाहिनं, ते नाही समजून राहिले. तुमच्या पोराले पहिले ते संविधानातले कलम आहे, नागरिक शास्त्र शिकवते एवढ्याशा पुस्तकात, भारताचं संविधान. का भेंड होणार आहे त्या पोट्ट्याचं? आणि तो मास्तर राहते, हा वाच रे बाबू, हा पोट्ट वाचते भारताची संसद. का त्या मास्तरले बी भेंड नाही समजत? हा समजलं का? हो हो, चलो दुसरा चॅप्टर. अबे पहिले तुमचे हक्क समजून घ्या काय, हे तुम्हाला अजून कळले नाही म्हणून तुम्हाला मुडगडणं चालू आहे. आज राजकीय गेलं, उद्या तुमचं जे 27 आहे शिक्षणातलं ते बी खाऊ शकते. हे भाऊ, कलेक्टर माणूस कलेक्टराचं प्रशिक्षण घेऊन आला IAS 1.5 वर्षाचं, का त्याला SDO करते नाही तर CO करते जिल्हा परिषदचा, प्रोफेशनली पिरियड म्हणून. ते तिथं त्यानं 3-4 वर्ष घालवले का त्याला करते कलेक्टर. मग या जिल्ह्याचा कलेक्टर, त्या जिल्ह्याचा कलेक्टर, त्या जिल्ह्याचा कलेक्टर, 8-10 जिल्हे फिरला 12 वर्ष का, मग त्याला करते महानगरपालिकेचा आयुक्त, तिथून करते मग त्याला विभागीय आयुक्त, नागपूरचा डिव्हिजनल कमिशनर, तिथून करते त्याला महाराष्ट्राचा कॅबिनेट सचिव. अशी प्रोसिजर आहे त्याची. कोणाची? त्या IAS अधिकाऱ्याची. आणि तोच केंद्रात कॅबिनेट सचिव होते. तुमच्या पोराले तुम्ही कुठं पाठवायचं लक्षात घ्या. का जर इथं किती OBCचे पोट्टे आहे, किती SC STचे पोट्टे आहे, जर तुम्हाला तुमच्या समाजाला न्याय द्यायचा आहे तर 3 क्षेत्रात पोट्टे पाठवा आपले. 3. पहिलं क्षेत्र आहे UPSCतून आपल्या पोट्ट्याले कलेक्टर, IPS, IRS, इंडियन रेव्हन्यू सर्व्हिसेस. रेव्हन्यू म्हणजे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा प्रमुख, ठीक आहे. डायरेक्ट टॅक्सचा प्रमुख, इनडायरेक्ट टॅक्सचा प्रमुख राहते. त्याच्यानंतर IFS, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस, बाहेर देशात जे भारताचे राजदूत असते ना, भारताचे राजदूत, भारताची एम्बेसी आहे अमेरिकेत, तिथचा जो प्रमुख आहे तो UPSC पास राहते. तिथं जर आता तुम्हाला सांगतो, आता समजा हे भाऊसाहेब फिरायला गेले अमेरिकेत बायकोला घेऊन गेले आणि पासपोर्ट हरपला यायचा. पासपोर्ट म्हणजे तू भारताचा आहे, त्याचं नागरिकत्व त्यापाशी आहे. जर नेला चोराईनं चोरून नाही तर हरपला, याले लगेच उचलते बायको सहित यायले, उचललं का टाकलं जेलमध्ये. अजी मेरे छोटे छोटे बच्चे भारत में, अजी मेरे को छोड़ दो जी, आय कांट अंडरस्टँड युअर लँग्वेज. अच्छा मामी याला कास को सांगू, तुम्हाला सांगतो एकच माणूस तिथं सोडवून तुम्हाला, तो म्हणजे IFS. भारताच्या एम्बेसीत फोन करायचा, म्हणा आम्हाला पकडला, आमचा पासपोर्ट चोरी गेला. तो ठीक आहे, तो त्याला सांगायचं मी मुक्काम पोस्ट मांडवा, तालुका जिल्हा वर्धा, महाराष्ट्राचा होय, विचारून घ्या पोलीस स्टेशनले. तो इन्क्वायरी करते, हाँ ये हमारे इंडिया के है, छोड़ दो उनको. तवा सोडते, नाही ते एक बी नाही सोडत म्हणलं. हे काम आहे त्याचं IFSचं. ते कुठून जाते? UPSCतून जाते. जर तुमच्या समाजाला न्याय द्यायचा आहे, जर OBC बाबतचं विधेयक बनत आहे, आणि तिथं बनवते कोण विधेयक, तर विधेयक बनवते त्या मंत्रालयाचा कॅबिनेट सेक्रेटरी. कोण राहते कॅबिनेट सेक्रेटरी? UPSC पास झालेलं पोट्ट तिथं गेलं राहते. जर ते त्या समाजाचं राहिलं तर त्याला माहीत आहे मला माझ्या समाजाला का द्यायचं आहे, तर ते तिथं लिहान ड्राफ्टिंगमध्ये का मला का द्यायचं आहे. किती पोट्टे आहे OBCचे तिथं, किती पोट्टे SC STचे आहे तिथं आहे, पण कमी आहे, नगण्य प्रमाण आहे. आपले पोट्टे गेले पाहिजे तिथं. 3 क्षेत्रात पोट्टे पाठवा, त्याची गरज आहे भविष्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते शासन करती जमात बना. OBCला समजलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शासन करती जमात बना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते ज्या दिवशी माझ्या संविधान सभेत मसुदा समितीचं अध्यक्षपद माझ्याकडे आलं तर माया समाजाले अधिकार दिले. जगाचा अधिकार नव्हता, जगाचा अधिकार दिला, शिक्षणाचा अधिकार दिला. माझ्या समाजातला माणूस जर शहरात शिकायला आला तर तो 1500 रुपयाची रूम करून नाही राहू शकत. आज OBCचं पोट्ट गरीबाचं जर मौद्यात शिकायला आलं तर 1500 रुपयाची रूम करून राहावं लागते. त्याच्या बापापाशी महिन्याचे 1500 रुपये द्यायला नाही राहत.
आणि इथं शासनानं हॉस्टेल नाही काढले. 52% आहे. मी नाही म्हणून राहिलो, माझ्या घरचा डाटा नाही सांगून राहिलो मी. माझ्या घरचा डाटा सांगून राहिलो का? हे आता मी व्हिडिओ टाकतो, एक व्हिडिओ टाकला हिंदू खतरे में है. हा लोकांना शिवा मारल्या कमेंट्समध्ये, कराया मास्तरले बमाड शिवा पेलवल्या. पेलवा, बमाड शिवा मारल्या, पण एकाची बी अवकात नाही झाली का पोलीस स्टेशनला जाऊन कराया मास्तरची रिपोर्ट द्या. का माझ्या घरचा डाटा सांगितला का बेम्या? का माझ्या बापाने लिहिली आहे आकडेवारी? भारत सरकारची 2011ची लोकसंख्येची आकडेवारी सांगितली आणि हे 330 बहुमतानं लोकसभेत आहे. यायच्या काळात हिंदू खतरे में आला म्हणते. मलेच नाही आलं बा. माझ्या 35 वर्षात कोणी मुसलमान म्हणाले चल साले तू मुसलमान बन. आणि इतके खतरनाक आहे हे का आपल्याला भोंगे वाजवा म्हणते. हनुमान चालीसा भोंगे वाजवा. अबे इथून 1 वर्षाच्या अगोदर हॉस्पिटलमध्ये बेड नव्हता भेटत. बेड, ऑक्सिजनचं सिलेंडर नव्हतं भेटून राहिलं. माझ्या बापाले मरता मसला वाचला एक बी नसन इथं का ज्याच्या जवळचं कोणी मेलं नसन कोरोनात. का पाहिजे आपल्याला? आपल्याला आरोग्य पाहिजे, आपल्याला शिक्षण पाहिजे, आपल्याला सांडपाण्याची सुविधा पाहिजे, स्वच्छ प्याले पाणी पाहिजे. आणि हे भोंगे वाजवा म्हणते चोट्टे. हे तर म्हणते पकोडो बी तया. पकोडे पकोडे. आता ते अग्निपथ नावाची योजना आणली. हा यायचे पोट्टे फॉरेनले शिकते आणि गोरगरिबाच्या पोट्ट्याले म्हणते 4 वर्ष नोकरी करा. 20व्या वर्षी पोट्ट लागन, 24व्या वर्षी रिटायर होऊन आल्यावर बाप पोरगी पालनीन. आणि का सांगन पोरीच्या बापाले? एक सर्व्हिसमॅन, रिटायर्ड आर्मी मॅन, 24व्या वर्षी त्याला दिन पोरगी उभं करून टाट्यात. अरे उभं करून त्याला टाट्यात. चल भग म्हणन एक सर्व्हिसमॅन. अरे सर म्हणजे का कुठून कोण्या बुद्धीतून येते हे योजना मलाच कळत नाही. आजपर्यंत कोणती योजना भारताच्या लष्कर प्रमुखांना समोर येऊन मांडली नाही. यायनं लष्कर प्रमुखाले असे बसवले होते. लाज वाटायला पाहिजे त्याईले का लष्कर प्रमुखाले कसं. आणि इतके खतरनाक आहे हे का हे तुम्हाला का करायला सांगन काही सांगता येत नाही. यायनं का नाही त्या राफेलने लिंबू मिरच्या बांधल्या फ्रान्समध्ये. राफेलने लिंबू मिरच्या भारताची राज्यघटनेतलं भाग 4A कलम 51A म्हणते का भारतातल्या प्रत्येक माणसाने विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगा. विज्ञाननिष्ठ आणि संरक्षण म्हणतील लिंबू मिरच्या बांधते राफेलले. म्हणजे विचार करा असं पाकिस्तानच्या विमानानं जर बॉम्ब मारला तर तो डायरेक्ट राफेलमधून आरपार निघन पण आपल्या विमानाला काहीच होणार नाही. कायच्यामुळे? फक्त लिंबू मिरच्या. त्याच्यामुळे बॉर्डरवर बंद्या लिंबू मिरच्या बांधून देऊ आपण म्हणजे येऊच शकणार नाही. ते किती मूर्खपणाचे लक्षण आहे. तुम्ही संरक्षण मंत्री आहे भारताचे. का शिकवण पोट्याले विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन? याची माय सांगते माझं आडवी गेली तर थांबतो 10 मिनिट मग जातो बेटा. अपशकून आहे. अबे चोट्ट्या माजर तुले आडवी गेली, तू माजरीले आडवा गेला त्याचं का? तिचं का होईना तिचा बॉयफ्रेंड तिला भेटन का नाही? तिचं किती नुकसान होईल? तू अपशकुनी असला तर. आणि काही लोक तर एवढे खतरनाक आहे 5ही बोटात अंगठ्या घालते चोर. पुखराज मुंगा का भुंगा. बापा बापा हे सगळ्यात भेकाड माणूस आहे. जे 5ही बोटात अंगठ्या घालते ना सगळ्यात भेकाड आहे. काऊन तर माझ्या मागं शनी लागला. रिकामटा वेळ आहे त्यासाठी शनी. ते सूर्याच्या मागं फिरणं सोडून देणं तुझ्या मागं घुमणार आहे. ह्या पोरीले कवा का गुरु लागते म्हणते 8वा गुरु. माय मी का 8वा गुरु तुले? इले काय हिच्या मागं कायले गुरु घुमन? एवढं रिकामटा वेळ आहे का तो? नाही म्हणते मग इले गुरुवालाच पोरगा पाहिजे ना 8वा. अबे कोणाच्या मागं लागले? ज्यानं ज्या मूर्खानं तुम्हाला ज्योतिष सांगितलं तो तांदूळा सहित खारका बदामाने येते. त्याचं पोट्ट त्या खारका बदामात दुधात भिजू भिजू खाते आणि ह्या गप्पू गोल्या होते. तुमचं किडिंग कोक काय? हे महालक्ष्मीचे गुरुवार करते. सोया गुरुवार सोया बायले बनाव ह्या पोथ्या वाट. नेटवर्क मार्केटिंग. तुम्ही म्हणजे का करून राहिले हे समजून घ्या. तुम्हाला शिक्षण कायच्यासाठी दिलं हे समजून घ्या.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते त्याच्यासाठी शिका म्हणलं. गाडगे महाराज एकही वर्ग न शिकता शिक्षणाचा अर्थ सांगते. कशाला पंढरी जातो रे बाबा, कोंबडे बकरे खातो रे बाबा, कशाला पंढरी जातो. गाडगे महाराज एकही आषाढी एकादश सोडली नसन का, ज्या आषाढी एकादशीले पंढरपुरात नसन. प्रत्येक आषाढी एकादशीले पंढरपुरात होते, पण एकही या विठ्ठलाचं दर्शन नाही घेतलं. कोणा गाडगे महाराजांना. का करत होते मग आषाढी एकादशीले पंढरपुरात? तर तुम्ही जे जात होते ना, तर ते नदी आहे का नाही नदी, त्या नदीच्या वाळवंटात सकाळी पिवळे फटाक. अबेस तुमचे लाईट लागले का नाही? सकाळी पूर्ण पिवळे फटाक. पवटे ते साफ करायचं गाडगे महाराज काम करे. समजलं? एकही वेळ विठ्ठलाचं दर्शन नाही घेतलं. हे भारताची संसद आहे, सर्व देशाचं मंदिर आहे ते. त्या मंदिरातून भारतासाठी कायदे बनणार आहे, आणि हे हिंदू धर्मानुसार पूजा करून राहिले, त्याचं पायाभरणी करताना. अरे तुम्हाला करायचीच आहे ना, तर तुम्ही जैन धर्मानुसार करा, बौद्धनुसार करा, मुस्लिमनुसार करा, ख्रिश्चननुसार करा, हिंदूनुसार करा, मान्य आहे मला. पण तुम्ही एका धर्मानुसार करून राहिले. त्या पोराले का वाटत असन? जो मुसलमान आहे त्याला का वाटत असन? जो जैन आहे त्याला का, काहून माझ्या धर्मानुसार नाही करता आली का मग तुम्हाला? अरे भारत हा सार्वभौम आहे. काय सार्वभौम आहे? सर्व जाती धर्मातल्या लोकांना इथं राहण्याचा अधिकार दिला आहे, आणि जर सर्व जाती धर्मातले लोक इथं राहत असन तर त्यांच्या सर्वाच्या योग्य निर्णयाने हे निर्णय व्हायला पाहिजे. ठीक आहे? तर हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो, हे याच्यासाठी सांगून राहिलो का याची राजकीय जाणीव तुम्हाला आली पाहिजे. सर दुसरं क्षेत्र कोणतं आहे जी? एकच सांगितलं तुम्ही. दुसरं क्षेत्र आहे आपलं पोट्ट राजकारणात गेलं पाहिजे. पोट्ट जर नगर परिषदेच्या इलेक्शनमध्ये जरी उभं राहत असेल तर ते बाप म्हणते कायले खड्ड्यात असाल चालला बे, हा ते का भलं होणार आहे का? राजकारण आपलं क्षेत्र आहे का म्हणते ते बाप. म्हणते त्याले माया बाप बी म्हणे मले. बरोबर आहे, त्याले वाटते का राजकारण हे बदमाश मानाचं आहे, आणि आपण बदमाश माणसाला निवडून दिलं आहे. बदमाश पाठवले ना तिथं, मग ते बदमाशपणासारखे कारभार करल ना. चांगले कुठं पाठवले? 500ची नोट आणि मटणाची बोट. बाकी का पाहिलं? काही काही तर चिवड्यातले शेंगदाणे बी नाही भेटत, तरी चोट्ट त्याच्या गाडीत फिरते. आणि असं पाहून मत दिलं? अजिबात असं मत द्यायचं नाही. जो माणूस तुमचा आवाज उचलून धरण त्याला भविष्यात मत द्यायचं. जो माणूस तुमचे काम करण त्याला मत द्यायचं. तो कोण्याही पक्षाचा असो, काही लेनदेन नाही आपल्याला. समजलं का? आणि काम करत नसन तर त्याच्या उरावर जायचं. जो काम करणार नाही त्याच्या उरावर जायचं. हे का करते बोट्ट? याचा काही प्रॉब्लेम असेल मला फोन करते बोट्टे, सर आता ते आरोग्य भरती कवाईंजी असं वाटलं कोणत्यात घ्यावं सुतडाव धरून. लाज नाही वाटत जराशी चोट्टेले? मला विचारून राहिलं मी आमदार आहे का बे, मी खासदार आहे का, आरोग्य मंत्री आहे? मला विचारते ते सर आरोग्य भरती कवाईन. अबे कोणाला विचार? रिस्पॉन्सिबल माणसाला विचार ना. तू या क्षेत्रातला आमदार आहे त्याला विचार, जा त्याच्या उरावर. तुला निवडून दिलं माया या विधानसभेत प्रश्न विचार त्या आरोग्य मंत्र्याला. पाठवते लेटर हेडवर पत्र, दे त्याला निवेदन. 50 पोट्टे घेऊन जा, लायब्ररीत बसून राहते पोट्ट. असं नाही भेटत आता भांडून घ्या लागते. असे हक्क नाही भेटत, भांडून घ्या लागते म्हणलं. त्याच्या उरावर जायचं, त्याला म्हणा 8 दिवसांनी येतो. 8 दिवसांनी त्याच्या उरावर पुन्हा तयारात. तू आला मग त्याच्या उरावर जायचं, त्याला म्हणा माया प्रश्नाचं का झालं. त्याला वाटलं पाहिजे का राक्षसासारखे माया उरावरच येते. हे तुम्ही जोपर्यंत तुमचे अधिकार तुम्हाला समजणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला हे कळणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेचे मसुदा समितीचे अध्यक्ष झाले, तर त्या जेव्हा हे पावर त्याच्यापाशी आली ना तर तेव्हा शिक्षणाचा हक्क त्याला समजून सांगायचा होता. आम्ही शिकलो, तर म्हणून ते म्हणते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि हे डिग्री झाली आहे या चोट्ट्याची, याच्यावर अन्याय बी होते, ते गुरगुरत नाही. कराया मास्तरले फोन करते, पुंगई करते डिग्री, आणि घाल कुठं घालायची आहे तर.
अबे का फायदा तुया त्या शिक्षणाचा, का जो शिकून तुले मुरदड्या तुयार अत्या म्हणजे तुझी नड्डी बी पिचकली तर तुले कळून नाही राहिलं. काही पोट्टे तर आत्महत्या करते. लाज वाटायला पाहिजे. तुला आत्महत्या करून कोणाला न्याय देऊन राहिला बे तू? कोणाला न्याय देऊन राहिला? तुझ्या घरच्याले, तुझी बहीण तुझी माय त्या बाप उघड्यावर आला, तुला आत्महत्या केली तर तुले आत्महत्या करायची आहे ना, जा ना मुख्यमंत्र्याच्या कॅबिनमध्ये, जा ना तिथं मंत्रालयात, बंद करणं साल्या. लोकाय पोट्ट्याले न्याय भेटन. किती लोकांना न्याय देऊन गेला तू? इतिहासात नाव होईल. हे तुम्हाला सांगतो, हे जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही ना आमदार खासदार आले, ते तुमच्या उरावर बसन. हे त्याले प्रश्न विचारावं लागते. तुम्ही विचारत नाही, तुम्ही मुके झाले आहे. पेट्रोल 120च्या घरात नेलं आणि 9 रुपये कमी केले, आणि बॅन वाजा 8 कमी केले. अरे भाऊ 67 वरून 120 नेले. हा डिझेल 110 नेलं आणि म्हणते अच्छे दिन नाही पाहिजे, बुरे वापस करा आमचे. नहीं पाहिजे ना आम्हाला अच्छे दिन. आमचं 67 रुपये पेट्रोल पाहिजे. बुरे दिन चाहिए हमको, नहीं चाहिए अच्छे दिन. म्हणा म्हणा आता अबकी बार मोदी सरकार. काऊन नाही म्हणत? आता तर पोस्टर बी काढले. मी पेट्रोल पंपापाशी गेलो का त्याला विचारतो, दाढीवाल्या साहेबाचा फोटो नाही का इथं? अगा लावणं नाही म्हणते. काढला म्या, पहिले काढला, लावू द्या. मोठून मोठा लावा लागत होता. एक बी माणूस नसन पेट्रोल पंपावर गेल्यावर तोंडातून अशा रप्प निघत नसन. रिकामी जागा एक बी नसन म्हणलं. एक 430चं सिलेंडर 1100 रुपयाचं केलं. सबसिडी देते भीक 40 रुपये. हे महाविकास आघाडी सरकार पोट्याले सेंटर दुबई बंडीत बसून उडवतो. याले दुबई सेंटर, चायना सेंटर. अरे का परीक्षा घेऊन राहिले मजाक. आबा पाटील होते, हा पोलीस भरती घेतली पारदर्शक. 1800 PSIच्या जागा येत होत्या, 800ची याड येत होती. आता हे गुवाहाटीत जाऊन बसल्याबरोबर माझे जीव धकधक करे. म्हणलं पोट्याचं का होते का नाही. हो हे देवेंद्र फडणवीस सरकार होतं, ते महापरीक्षा पोर्टल आणलं, पुऱ्या पोट्याचा सत्यानाश केला. ऑन रेकॉर्ड म्हणून राहिलो, ऑन रेकॉर्ड प्रूफ आहे आपल्यापाशी. तुमच्या नागपूर जिल्ह्यातले 3 पोरं एका घरचे पास झाले. 2 पोरं 1 पोरगी. 3 पोरं, तिन्ही पोरं तलाठी लागले. तिन्ही पोराले सारखेच मार्क आहे. सारखेच मार्क आहे म्हणलं. तिन्ही पोट्टेले मार्क सारखे. बरं ते तर सोडा, सारखे मार्काचे ते विषय नाही. ह्या भावाचा 11व्या प्रश्नाचं 4थं ऑप्शन आहे, ते चुकलं तर त्याचा त्याची जी बहीण आहे त्याचं बी 11व 4थं चुकलं आहे. अबे कॉप्या करा कमीत कमी थोड्याशा. अशा तर नका करू का ज्या लोकायले वैखाली येईल. बरं तिसरा जो भाऊ आहे त्याचाही ठेच आहे. जे प्रश्न चुकीचे आहे ते सगळ्याचे सारखेच आहे. अरे देवा म्हणलं, अबे कमीत कमी म्हणजे करा, पण वैखाच होतं नका येऊ लोकायले. हे महापरीक्षा पोर्टलचे सत्यानाश आहे. का भरोसा राहील म्हणून मला हे आलं. पुन्हा येईन का पोट्याचंच टेन्शन येते नाही. तर कोणी असो आपल्याला का लेणं देणं आहे च्या. आम्ही कोणाच्या बापाचे 10-5 खाल्ले नाही, कोणाच्या बापाला भ्यायचं नाही. ठीक आहे. गोर गरिबावर आमच्या पोट्ट्यावर अत्याचार होत असन तर कराया मास्तर उभा राहील. आणि त्याच्यासाठी जेलमध्ये टाकत असन तर का प्रॉब्लेम आहे. जास्तीत जास्त करणारच काय हे. हा धमकी देते, अमकं करीन ढमकं करीन. तुला करायचं आहे का? तुम्ही पाहिला असेल ना ते टोपेचा व्हिडिओ, टोपेचा ऑडिओ ऐकला नाही? हां 34 लाख बिल, 34 लाख कोरोनाचं बिल. अबे काय आहे का नाही त्या पैशाले मायबाप. 34 लाख बिल कोरोनाचं. माया बाप 2,500 दुरुस्त झाला पण यायचं बिल 34 लाख. म्हणजे सरकारच्या पैशाची उधळपट्टी का करायची. तर दुसरं क्षेत्र आहे राजकारण. तुमचं पोट्ट नगरपालिकेत उभं राहीन, होऊ द्या त्याला सदस्य. काही दिवसानं तुमचं पोट्ट नगराध्यक्ष होईन, आमदार होईन. आमदार झालं का महाराष्ट्रात मंत्री होईन. आणि मंत्री झाल्यावर एखादं विधेयक SC ST OBCच्या बाजूचं असन
तुमच्या कल्याणाचं असेल तर ते आपल्या समाजाचं हित पाहिजे आणि त्या IAS अधिकाऱ्याला म्हणान अशा शिफारशी कर त्याच्यात. माया समाज होय त्याला न्याय भेटला पाहिजे, लिह तसं. पॉलिसी मेकिंगमध्ये आपले पोट्टे गेले पाहिजे. कायच्यात गेले पाहिजे? हां, पॉलिसी मेकिंगमध्ये गेले पाहिजे. आपले पोट्टे तिथं असले पाहिजे. किती जण आहे मग आपले नाही आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. समजलं का? मग काऊन भे धीर धरानं काऊन पोट्टे लक करून राहिले रे? स्क्रीन बंद झाली का? हा, थांब, धीर धर म्हणा. नवीन लग्न झाल्यासारखं नको करू, असं वाट पाय. तर हो ना, पोट्टे धीर बी नाही जराशे पाहुणे घेऊन जाऊ द्याचे. हा, तर लक्ष द्या, मी का म्हणून राहिलो. तिसरं क्षेत्र आहे, तिसरं क्षेत्र आहे, लक्ष द्या. तिसरं क्षेत्र आहे न्यायपालिका. आपल्या पोट्ट्याला LLB करायला लावायचं, त्याला ज्युनियर मॅजिस्ट्रेटच्या MPSCच्या परीक्षा द्यायला लावायचं. आपलं पोट्ट जिल्हा न्यायालयात न्यायाधीश असलं पाहिजे. त्या न्यायाधीशानं जर एखाद्या केसमध्ये जर म्हणलं उद्या SP साहेब हजर राहा, ठीक आहे, तर तिथं या लागते, बगलीत टोपी ठेवा लागते आणि सल्यूट करा लागते. समजलं का? SPला सुद्धा करावं लागते. म्हटलं इतकं खतरनाक काम आहे. आपलं पोट्ट हायकोर्टाचं आणि सुप्रीम कोर्टाचं न्यायाधीश झालं पाहिजे. कारण OBCचा निर्णय जो कॅन्सल केला, जर तुमच्यावर अन्याय केला सरकारनं, राज्य सरकार असो का केंद्र असो का एखाद्या व्यक्तीनं, तर तुमचा न्याय निवाडा करासाठी हायकोर्टनं सुप्रीम कोर्ट आहे. न्याय निवाडा तिथून होते आणि न्याय निवाडा द्यायचा आहे तर आपले पोट्टे तिथं लागन. कारण त्याला माहीत आहे का हे आपल्या समाजाची केस आहे, आपल्या समाजाच्या माणसावर अन्याय व्हायला होऊन राहिला, याचा निर्णय योग्य आपल्या हातून गेला पाहिजे. किती लोक जाते? फार कमी. हे 3 क्षेत्र आहे, इथं आपले पोट्टे गेले पाहिजे. तुम्हाला तुमचे हक्क समजले पाहिजे. सरकारी काम न 10 महिने थांब असं काम तुम्ही एक वेळा तक्रार केल्यानं होत नाही. आता माया गावात आजूबाजूले 30 गाव आहेत. 30 माया गावातले लोक, आमच्या गावात 2 लाईनी टाकल्या आहे. एक गावासाठी आहे, 24 तास लाईन राहते, आणि एक AG फीडर आहे, गावठाण फीडर, AG फीडर. AG फीडर म्हणजे शेतातली लाईन. आता शेतातली लाईन 8 घंटे चालू राहते, बाकीचे 16 तास बंद राहते. त्याच्यातही हप्त्यातले 5 दिवस देते. विहिरीले पाणी लावून ओलता येत नाही, चनागिना ओलाचा असेल तर. आता मला सांगा, त्या विहिरीत पाणी असून का फायदा? लाईनच नाही आहे त्या शेतकऱ्यापाशी. त्याच्यानंतर रात्री जर जागली गेला वावरात तर खालून डुक्कर खाऊन चालला जाते तुरी, तर पता नाही राहत. त्याची बॅटरी ऐन वेळेवर डिस्चार्ज होते, चार्जिंग करायला नाही राहत. तर आमच्या इच्छे खासदार, आमच्या इच्छे लोक आमदाराकडे गेले, म्हणे आम्ही पराठी लावली, डुकरं बोंड खाऊन राहिले, आम्हाला सिंगल पेजचं करून द्या. तर आमदार म्हणते पराठी कोणा लावायला सांगितली म्हणते. त्याचं उत्तर पहा. असं वाटते का त्याला गाडावून उगवाव पुन्हा? तो म्हणते पराठी काय लावली, कितीची उपाद होय? म्हणजे आमदार असं उत्तर देऊन राहिला, त्याची हिंमत किती का तो तुमच्या भरोश्यावर निवडून आला आणि तो म्हणून राहिला कायले लावा लागते. मग काही लोकांकडे गेली, अजून नेते मंडळीकडे, त्याच्याकडून नाही झालं. मग मी एका इंजिनियरला भेटलो, त्याले म्हटलं समजून घ्या. त्याले म्हणलं का सिंगल फेज लाईनसाठी वायरिंग तर टाकली आहे, 2 अलग अलग लाईनी टाकल्या. सिंगल फेजसाठी डायरेक्ट 2 फेज बंद आणि 1 फेज चालू नाही ठेवतात. नाही म्हणे सर, त्याच्यासाठी वेगळे ट्रान्सफॉर्मर येते, त्याला STD ट्रान्सफॉर्मर ते स्पेशल डिझाईन ट्रान्सफॉर्मर. समजून घेतलं, मला माहीत नव्हतं. मी म्हणलं एका सबस्टेशनला किती खर्च आहे? काय म्हणे 4 ट्रान्सफॉर्मर लागते. 4 ट्रान्सफॉर्मर खूप झाले तर 15-16 लाखाचे होते. म्हणलं फक्त एवढूसा प्रॉब्लेम आहे. त्याला म्हणलं मला इस्टिमेट बनवून द्या माझ्या गावच्या सबस्टेशनचं. इस्टिमेट बनवून घेतलं, महावितरणच्या ऑफिसमध्ये गेलो, कंटिन्यू 12 दिवस त्याच्या उरावर आलं. क्लास झाला, माझा क्लास 1 वाजता संपला का बस मी त्याच्या उरावरच राहू. कुठपर्यंत आलं साहेब? तुमची टेबल डिव्हिजनकडे गेली. डिव्हिजनच्या उरावर माझ्या केसचं का झालं? साहेब बस चालूच आहे ना. झालं इथून झालं. ज्युनियर इंजिनियर साहेब आहे, इंजिनियरच्या कॅबिनमध्ये साहेब माय फाईल आली.
अरे कराय गुरुजी होय का, माई फाईल आली ते पहिलं पहा. फाईल सही शिक का, एक कॉपी मला द्या, मला द्या एक कॉपी झाल्याची, झेरॉक्स पाहिजे मला. पाठवा म्हणलं कलेक्टर ऑफिसले पाठवली. कलेक्टर ऑफिसले कराया मास्तरनं फाईल आणली. हे जेव्हा माहीत पडलं आमदाराले तर त्यानं 3 महिने होऊ नाही दिली, सँक्शन नाही दिला निधी होऊ. मग एका काँग्रेसच्या माणसाले म्हणलं माहिती काम पेंडिंग आहे का, माझ्या स्वतःसाठी काम आहे का. नाही म्हणे त्या जिल्हा परिषदले सदस्याला भेटा लागन, मग त्याला जा लागन. कायले खड्ड्यात धसायला भेटा लागन. म्हणलं मी काहून नागरिक नाही होय का, कोण सांगितलं जिल्हा नाही प्रोटोकॉल राहते, खड्ड्यात घाल म्हणलं त्या प्रोटोकॉल पाहिजे. म्हणलं मी कसं करायचं. दर हप्त्याले कलेक्टर मॅडमच्या उरार, मॅडम माय काम आता नाही. अरे गुरुजी घेतो, DPTCची बैठकच वाजाय घ्या. तुम्हाला सांगतो 8-9 वेळा टच केलं मॅडमले, म्हणलं ते DPTCत माय काम मंजूर झालं पाहिजे. तुम्हाला सांगतो आत्ता त्या दिवशी मॅडमले म्हणलं माय काम झालं ना गुरुजी म्हणे, जाऊन पहा बरं म्हणे. नियोजनात गेलो, पैसे मंजूर झाले होते. 40 लाख रुपये मंजूर करून आणले, 15 लाख त्याच्यासाठी आणि एक अपघातग्रस्त लाईन होती. हे जोपर्यंत त्याचा तुम्ही पाठपुरावा नाही करत तोपर्यंत सरकारी काम होत नाही. हात धुवून मागं लागा लागते. असं त्याला असं वाटलं का पाहिजे का, ह्या साला राक्षसासारखाच उभा येते, हे समजून घ्या तुम्ही. हां इकडं लक्ष द्या. मग हे 3 क्षेत्रात आपले पोरं गेले पाहिजे. कारण आता जे कोणताही न्याय निवाडा द्यायचा असेल तर तो सुप्रीम कोर्ट देते फायनल डिसिजन, ठीक आहे. तर म्हणून UPSCच्या परीक्षेतून आपले पोट्टे अधिकारी झाले पाहिजे. मंत्री झाला तर 5 वर्ष लाल दिवा राहते. मंत्री आमदार झाला तर दिवा बी नाही भेटत, 5 वर्ष दिवा भेटते ते गॅरंटी नाही कवा हिसकून जाईन. आता पाहून नाही राहिले का तुम्ही तमाशा, कवा जाईन गॅरंटी नाही. पण IAS व्हा 65 वर्ष लाल दिवा, IPS व्हा काहीच नाही का, AC कॅबिनमध्ये बसा लागते का, बाकी सर्वे पाहिजे ऑर्डरवरच काम आहे, बोटानंच मलम लावा लागते. मग आता इकडं लक्ष द्या. तर आपले पोट्टे UPSCच्या परीक्षेतून IAS IPS IFS IRS, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा IFS इंडियन फॉरेस्ट, इंडियन फॉरेन. रेल्वेमध्ये सुपर क्लास 1च्या 9 पोस्ट आहे UPSCतून, 9 पोस्ट रेल्वेमध्ये, 9 पोस्ट सुपर क्लास 1. मग आता आपले पोट्टे तिथं गेले पाहिजे. मग MPSC आहे, MPSC राज्यसेवा नावाची. आत्ताच परवाच्या दिवशी UPSCचा आणि MPSCचा सिलेबस सेम केला, कवडीचा बी बदल नाही, सेम सिलेबस. मग MPSC राज्यसेवा नावाची परीक्षा आहे. इथून कोणते अधिकारी होते, डेप्टी कलेक्टर. का होते इथं कलेक्टर, तर कलेक्टरच्या खालचा अधिकारी डेप्टी कलेक्टर. हे सुपर क्लास 1, हे क्लास 1, हे सुपर क्लास 1, हे क्लास 1. कलेक्टर इथून तर डेप्टी कलेक्टर इथून, SP इथून तर MPSCतून होते DYSP, डेप्टी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस. नाही तर होते ACP, इक्विव्हॅलंट पोस्ट आहे. ACP ऐकलं का नाव, सरफरोश पिक्चर पाहिला असेल, सरफरोश. ACP राठोड, मिरची शेठ. अबे आमिर खान. ACP पाहिला, असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस. त्याच्यानंतर डेप्युटी CEO, ठीक आहे. जिल्हा परिषदेत राहते डेप्युटी CEO, उपमुख्य कार्यकारी तहसीलदार, नायब तहसीलदार, SDO, SC/ST, वित्त व लेखा अधिकारी, मुद्रांक शुल्क अधिकारी, हे सारे ITO, सारे MPSC राज्यसेवा नावाची परीक्षा आहे. सर हे परीक्षा कशी राहते जी, व्हेरी सोपी. का आहे याच्यात 5वी पासून तर 10वी पर्यंतचा सिलेबस. ओ एवढं सोपं. अबे तर चोट्ट्या तुला अभ्यासच कुठं केला बे, तुला लोकायले मार्क लिस्टवर मार्क दाखवासाठी अभ्यास केला आहे. कायच्यावर, मार्क लिस्टवर मार्क. याले 10वी झाल्यावर 2 महिन्याने विचारा, काहीच नाही येत 10वीतलं. या 5 झाला परीक्षेत लोकायले मार्क लिस्टवर मार्क दाखवण्यासाठी, समजून घ्यासाठी यानं अभ्यास केला नाही. याले जर समजलं असतं कायले हे, अभि मी PSIची बॅच घेतो का नाही, MPSCची बॅच, त्याला मराठी ग्रामर आहे, मराठी ग्रामर. आता मराठी ग्रामरमध्ये काय शिकवा लागते माहित आहे का, क ख ग घ. कितव्या वर्गात शिकले जा, कितव्या वर्गात, पहिल्या. कितव्या वर्गात. मले तर कवा कवा असं वाटते का भीतीले डोकसं माराव का का.
अबे लाजीची गोष्ट आहे ना हे. अबे पहिल्या वर्गात शिकल्यावर 15वी पास झाल्यावर तेच शिका लागत आहे. 15वी 12वी + 3 तुले लाज जोड्यानं हाणायला पाहिजे नेले. काय याले क ख ग ग नाही येत. मग हे रट्टा मारते को खो गो गो चो छो. अबे डुकऱ्या त्याच्यात पाठ करते ओष्टवर्ण ओष्ट प फ ब ब प. अबे चोट्या तू का करून राहिला. पाठ करते प फ ब ब. पाठ करायची गोष्ट नाही आहे, हे समजून घ्यायची गोष्ट आहे. आता ते वर्ण पाठ करते प फ ब ब प फ. अबे डोंबड्या इकडे पाय. ओष्ट म्हणजे ओठ. ओष्ट म्हणजे का ओठ. आता हे ओठ हल्ल्याशिवाय प फ ब ब नाही निघत. हे बा प फ ब भ प फ. हो साल हे तर सोपंच आहे. हा ज्याचं जन्मता ओठ टराडलं राहते ना टराडलं इथून असं दाबणीनं शिवते. मग अबे हे ओठ जन्मता फाटलं राहते. ज्याचं टराडलंय त्याचा प फ ब बी टराडते. पॅन्ट टराडल्यासारखा निघणारच नाही त्याचा स्पष्ट. हे पा आता ओठ धरल्यावर पण निघतो का तो फो 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 फो. कसं निघणार आहे. निघूच शकत नाही. नावच आहे ओष्ट. ओष्ट म्हणजे ओठ. मग विचारते खालीलपैकी ओष्टवर्ण कोणते. अबे तो चोट्या पाठ करायची गोष्ट आहे का. सोपं आहे प फ ब फ ओठ आलते. आता दंत म्हणजे दात. हा पाठ करते दंतवर्ण त थ द द त थ. अबे डुकऱ्या काय पाठ करायला लागते का बे. दंत म्हणजे दात. आता ते वर्ण उच्चारताना जीभ अशी मागण येते आणि रपकन दाताला ठोस मारते. अशी माग रपकन त थ द ध त थ. हो जी सर. हे उच्चारताना असं माग त हा त त थ द हा. अभ्यास करणं इतकं सोपं आहे. अभ्यास करणं इतकं सोपं आहे. आता एक त्याच्यात पुन्हा प्रकार आहे मूर्धन्य वर्ण. मूर्धा नाही. मूर्धा वर्ण म्हणजे तो मसनात न्यायचा नाही. तो मुर्दावय ठीक आहे. तो मुर्दावय ह्या मुर्दावय मूर्धन्य वर्ण. आता हे मार पुस्तकातली डेफिनेशन पाठ करते. आपल्या चोट्या ठेव ते पुस्तक बाजूले. मूर्धन्य वर्ण मग हे पाठ करते ट ठ. अबे चोट्या मुर्दा कायले म्हणते समाज. आता येऊन अनरसा अनरसा दिवाळीचा अनरसा येऊन अनरसा. एक साईड अशी गालासारखी चोपडी असते त्याची आणि एक साईड अशी खरबूज असते. पहिली समजी अनरशाची. तो जर अनरशा डालड्यातून काढला डालडा ते डालड्यातून काढल्यावर जर थंडी वाढली दिवाळीत तर तो डालडा असा हे जिकडून खरबूज आहे का नाही चोपडा आहे तिकडून नाही. आणि त्याच्यात अनरशे काढताना जर उभा राहिला तू त्या कढईपाशी तो फेकून मारते सराटा तुमची माय. त्याला ते फोडच नाही येते एका साईडनं. त्याला फोडं येते ना उभे राहायचा का नाही फेकूनच मारते तेलातला गरम गरम. तर ते डालडा असा फटीत घुसून राहते त्याच्या असा. तो डालडा असा घुसून राहते आणि त्यानं जर तो अनरसा सकाळी सकाळी खाल्ला तर त्याचा का नाही डालडा वर तो जामारायला चिकटते. तर खाणं झाल्या असं करते असं पुसत्या. आता पाहावे सोपी डेफिनेशन आहे. खड्ड्यात घाला ते पुस्तकातली डेफिनेशन. कायले मूर्धन्य वर्ण कोण म्हणते अनरशाचा डालडा जिथं चिकटते त्या जागेला म्हणते मूर्धा. काय म्हणते. अन मग जे वर्ण उच्चारताना जीभ अशी मागं न्याय लागते. माग तिले अशी पलटावं लागते अशी. आणि अनरशाचा डालडा जिथं चिकटते तर ते मारा लागते अशी. ट ठ ड ट ठ ट ठ ड ड ट. हो साल बरोबर आहे. ट ठ ड ड इतकं सोपं आहे ते. आता हे पोट्ट इंग्लिश ग्रामर. माया इंग्लिशचा असा सत्यानाश आहे भाऊ. मी माया बापाचं आलूबोंड्याचं हॉटेल होतं. आलूबोंडे ठीक आहे. माया बाप सकाळी आलूबोंडे काढायचा. सकाळी मला झोपेतून उठून न्यायचा. सकाळीच का झोप नाही होय काय नाही. हे उठ 2 लाता मारायचा कवाकात पन्नाचा धरून. उठून गेलं का डोळे पुसतच जाऊ. गेलं गेल्याबरोबर आलू मांडा लागे. आलू घ्या ठीक आहे मांडले चुलीवर.
आलू मांडल्याबरोबर अद्रक लसणाच्या कया फोडो आणि पोत्यावर घासो. पोत्यावर घासल्यावर ज्याचे फुलपट निघाले त्याचे निघाले, नाही निघाले फुकला कचरा का टाकले खलबत्त्यात का आलू शिजतपर्यंत कांडत राहू. अद्रक लसण काढलं का आलू शिजते. आलू शिजवलेले काढले उतरवले का फुलपट आलू शिलाचे. आलू शिरले का 8:30च्या बसवर पेपर ये. पेपर घेऊ बंद्या गावात पेपर वाटू, पण आयुष्यात पेपर नाही वाचला. MPSCत गेल्यावर कळलं का पेपर वाचा लागते. नुसते चित्र पाहू आणि त्या चित्रात का पाहू. ऐश्वर्या रायला मुलगी झाली, कोणासारखी दिसते, सलमान का विवेक ओबेरॉय. काय पेपर संपादकीय वाचा लागते हे माहीतच नाही आहे. बंद्या मांडवेले पेपर वाटू मी. तिकडून आलो का माया बाप आलू बोंड्याचा मसाला बनवून ठेवे. 200-250 आलू बोंडे 2 तासात खतम होय. कवा मला गिरायकाचा असा राग आहे, मला नाही उरले म्हणजे. साला म्हणलं कायले खड्ड्यात धसाले येते हे तर साले मायासाठी आलू बोंड नाही राहत. त्याच्यातले 2 आलू बोंडे खायचे, 2 बांधायचे, घरी जायचं, आंघोळ करायचं, शाळेला जायचं. मग का आपला इंग्लिशचा सत्यानाश. त्याच्यात इंग्लिश माय एवढं खतरनाक. मला पॅरेग्राफ याचा इंग्लिशचा 10वीत खालतं प्रश्न. मनातला शब्द पाहायचं मी प्रश्नातलं, मग तो पॅरेग्राफमध्ये शोधायचा. दिसला रे दिसला का या फुलस्टॉपपासून या फुलस्टॉपपर्यंत बंदा पेलून द्यायचा. तुले एका शब्दात पाहिजे 2 शब्दात पाहिजे बंद वाक्य पाहत बस जा तिकडं. तर मग माया निवाड पडणार होता. मला कुतून 35 मार्क आहे कायच्यात इंग्लिशमध्ये. अन आता माझ्याकडं बयाड पोट्टे इंग्लिश लावायला येते बॅच. आता का करावं. खतरनाक. माया मास्तरनं DA म्हणजे ड शिकवलं मला 8व्या वर्गात. बाबू बेटा म्हणे DA म्हणजे ड वाचायचं. तुम्ही एज्युकेशन वाचू. याच्यात माया काही दोष आहे का भाऊ. नाही. बरं माया मास्तरचा काही दोष आहे नाही. इट इज अ दोष ऑफ इंग्लिश ग्रामर. CHA म्हणजे च शिकवलं होतं मी केमिस्ट्री वाचू. माया प्रॉब्लेम आहे का. एवढी बयाड भाषा. सायकोलॉजीचं स्पेलिंग P पासून सुरू करते ते. अन माया बापानं त्याच्यात 10व्या वर्गात होतो. नेहमी माया 8वा 9वा 10वा मागून नंबर आहे. त्या वर्षी माया वर्गात 2रा नंबर आला. कदाचित पेपरवाल्यानं पिऊन तपासले असन. 2रा ज्याचा पहिला आला तो डेप्टी कमिशनर आहे चंद्रपूरमध्ये. आता तो शिव आहे गडचिरोलीत विशाल वाघ. त्याले 69 भेटले, मला 64 भेटले. आता त्याचं इंग्लिश बरं होतं. त्याच्या मायबापानं त्याला सायन्स दिलं. सायन्स माया मायबापानं का केलं. माया मायबापानं मास्तरला विचारलं काय द्यायचं म्हणे आले. अरे मला ते विचारा माया विषयच नाही आहे. मास्तरला विचारलं 2रा नंबर आला म्हणे याला सायन्स द्या. माया बापानं दिलं मला सायन्स. माया विचारच नाही इंग्लिश जमते नाही जमत. असा गरम गुलाबजामू असा तेलातून उचलला आणि गरम पाकात कुचकला का इंग्लिशच्या. हे काहून सांगून राहिलो का मायासारखी इथं बरेचसे असन म्हणून. मायापेक्षा बी खतरनाक असू शकते. तर तुम्हाला सांगतो मग त्याच्यात इंग्लिश गेलो बा. न्यू इंग्लिश शाळेत माया बापाने ॲडमिशन घेऊन दिली. तर पहिल्या दिवशी गेलो. मास्तर 7व्या लाईनीवर, मी 2ऱ्याच लाईनीवर. त्याच्यातले काही शब्द गायब. खतरनाक शब्द याचे. कॉन्सन्ट्रेशन, फ्युजन, फिजन. पण साले ते इंग्लिश बयाड भाषा. ते शन TION म्हणजे शन, SION म्हणजे शन, SSION म्हणजे बी शन. आणि जवळ कॉन्सन्ट्रेशन, फ्युजन, कॉन्सन्ट्रेशन असे शब्द ये. तर आला का मला विचार ये का TION लिहू नित्या का SION लिहू का सालं SSION लिहू. मी म्हणलं कसं करायचं. आणि माया अक्षर तर विचारू नका. 1.5 महिना झाला प्रॅक्टिकल बुक दाखवायला नेलं फिजिक्सचं. 3 पानं पलटवले फडकन माझ्या तोंडावर आलं.
साला म्हणलं भूकंप झाला का, उचललं बा. माया मास्तर म्हणते फिजिक्सचा, अबे तुझं अक्षर तर सुधराव डॉक्टरपेक्षा बी सुपर आहे म्हणते. म्हणजे फक्त मेडिकलवाल्याला वय खाली आहे. म्हणजे माया अक्षर कसं असेल तुम्ही विचार करा. ते अक्षरावर बी काम केलं. आता 8-15 दिवस त्या लालपरीनं अपडाऊन केलं. एस टी महामंडळ लालपरी. रूम गिम करायची होती, ट्युशन लावायच्या होत्या सायन्सच्या. एक नगीत तर भेटलं ना माझ्या गावच्या 2 गावच्या समोरचं. का रे म्हणे कोणाचं आहे? मी म्हणलं बायकृष्णाचं आहे. त्या दुकानवाल्याचं आहे का म्हणे तू? मी म्हणलं हो. का करतो म्हणे वर्धेले? म्हणलं 12वी सायन्स करतो बा. किती % आहे बे म्हणे तुला 10वीत? मी म्हणलं मला 64 आहे. अबे काय ना खड्ड्यात असाल सायन्स घेतलं म्हणे. माझ्या गावचं 80% फेल झालं. मी म्हणलं साल मायासमोर 2च आकडे 6 आणि 4 चक्कर आल्यासारखे. साला म्हणलं 80वाला फेल झालं, मला 64च आहे. मी साला मनातल्या मनात विचार केला काय होऊन जाईल नाही त्या आपल्याला 10वीपेक्षा 1% जास्त भेटलं पाहिजे. बम अभ्यास केला, बम कुतू अभ्यास केला, बम कुतलो आणि बापाच्या इमानदारीनं 1% जास्त भेटला मला. माय मी म्हणलं म्हणजे 10वीत 64, 12वीत 65. हे बी बंदे नाही आहे. 64.83% आहे. माय मी म्हणलं म्हणजे पास आलं. आणि त्याच्यात मग सगळे पोट्टे इंजिनिअरिंगला गेले, मी BSc ला गेलो. आणि त्याच्यात माय निवाड पडला. आय एम BSc 4 वेळा लगातार फेल. समर विंटर 4ही वेळा. लोक डिग्री सर्टिफिकेट फ्रेम करून ठेवते, मी फेल झालेल्या फ्रेम करून ठेवल्या. लोकांना विश्वास नाही बसत. आता काही फेकते म्हणते या मास्तर साला, एवढा हुशार मास्तर फेल नाही होतं म्हणते. अबे फेल आहे मी. किती वेळा? लगातार. हे तर सोडा. आया मग MPSC एक्झामिनेशन 8 वेळा फेल. 8 वेळा. म्हणजे हे 4 न ते 8. मी 12 वेळा आत्महत्या करायला पाहिजे होती. अबे 12 वेळा म्हणजे एखाद्या माणसाला अपयश आले तर किती आले पाहिजे? 8 वेळा. BSc फेल झालं ना तर माझ्या बाप म्हणे हे रूमवरचं ढोपटी बेलनं गुंडाय तुझ्या. हे वावर आहे 10 एकर आणि किराणा दुकान. असा दाबला माझ्या बापानं वावरात. अरे खबर सुस्तीत नाही गेली. माया बाप काय करे सोयाबीनच्या ढिगार उभा ठेवे मले. 13 बाया सोयाबीन आणून द्यायला राहील. 13 बाया जताय हातात. भाऊ अभ्यास करा घरी. खूप चांगली गोष्ट आहे जगात अभ्यास करणं. वरतून फॅन चालू. फॅननं गरमी होत असेल तर कूलर लावते बाप. माय येते बेटा जेवण घे ना मा. तुला भूक नाही का? चहा पिते का? माय चहा त्याच्यात बिस्कुट आणते. आणि वावरात सोयाबीनच्या ढिगार नाही. पाहून वाजते पण डबा नाही येत. असं वाट पाहा लागते. आणि तो धुई घुसते नाका सोयाबीनचा. मी म्हणलं जिथचा घाम तिथं जिरे. वरतून उतराचा महिना. काही विचारू नका. बेकार आहे म्हणलं शेती. 5 वर्ष गेली. 5 वर्ष सोयाबीन सोंगाच्या टायमावर पाणी गेलं. 2009 आले. असे स्प्रिंकलरचे पाईपर आहे हातात. अशी तंगडी टाका लागे अशी. आणि त्याच्यात जर एखादा निघाला तर काहीच नाही दिसत खालचं. निघाला दिलास मारून. मग साधं आयुष्य आहे का कास्तकाराचं? 60-70 पोते सोयाबीन होय. 1.5 लाखाचा संत्रा जाय. म्हणलं साला कलेक्टरले बस म्हणतो आपण. काही कमी आहे का? रक्त जवान होतो. कोणाला ऐकू नाही. ते सण काम होतं. तुम्हाला सांगतो 70 पोत्याचं सोयाबीन 27 पोत्यावर आलं. म्हणलं हे गारपीट कसं आहे? ते गारपीट तसंच झालं. म्हणलं हे बेकार आहे. बापाची शेती कुठं जाणार नाही. किराणा दुकान पडणार नाही बापाले. मग ते विशाल वाघ ते MBA केलं होतं त्यानं. ते आलं गावात म्हणे आपण MPSC करू. म्हणलं का होते मी MPSC म्हणजे? अबे अधिकारी होते म्हणे सरकारी अधिकारी. म्हणलं आपला निवाड पडन का? पडन ना म्हणे. पुण्याला जाऊ आपण. झोक्कानंच बापाला विचारलं. म्हणलं पुण्याला जाऊ का? म्हणलं MPSC. हो आता ह्याच जुवा खेळाचा राहिला म्हणे तुया. माझ्या बाप म्हणे ह्याच जुवा खेळाचा राहिला म्हणे. आता ते निवाड पाडला म्हणे BSc. 3 वर्षाची डिग्रीले 5 वर्ष लावली म्हणे तुनं.
म्हणलं एकटंच तर आहे, कुठं ज्ञान? माझ्या बाप माझ्याकडे पाहिजे ते बी बरोबर आहे. म्हणलं एक वेळा एवढा जुवा खेळून पाहू. तर गेलो बा पुण्यात. पुण्यात एवढा मोठा हॉल, पुणे मराठी ग्रंथालयाचा. पोट्टे अभ्यास करून राहिले, 300 350 तासनी पडून तरी आवाज येईन. मला असं चक्कर आल्यासारखंच झालं. सालं म्हणलं असा अभ्यास तर आयुष्यात नाही केला आपण. पोट्टे अभ्यास. बाजूले डेप्टी कलेक्टर, कोणी PSI बसून DYSPची तयारी करून राहिला. सालं म्हणलं आपत आहे. त्याच्यात पहिल्या दिवशी लायब्ररीत गेलो, टेबलावर बसलो, पुस्तक काढलं. एक सुंदर पोरगी मोकळी केस सोडून आली आणि माया समोर बसली. मी तिचे केस मोकळे. आता ते पुन्हा होय. माई भल्ली अशी इच्छा होय का तिले पाण्याची बॉटल मागाव, नाही तर पेपर तरी वाचाले मागाव. पण तिथे पाण्याची बॉटल मागायला गेलो का मला माझ्या बापास आठवे का. सालं म्हणलं इले का पाण्याची बॉटल मागितली तर इले संध्याकाळी चहा प्यायला न्या लागते आणि खरूच आपल्याच खिशाली आहे. त्याच्यामुळे न बोललेलं बरं. तर तिथं गेल्यावर ते धंदे सोडले म्या. तुम्हाला सांगतो 6 महिन्यात PSIची फिलिम्स काढली. 6च महिन्यात. जानेवारी 2011ला सुरुवात केली. 5व्या महिन्यात फिलिम्स होती, फिलिम्स क्रॅच. सप्टेंबर महिन्यात मेन्स होती, मेन्स क्रॅक. फिजिकल इंटरव्ह्यू. एकाच वर्षात पुऱ्या प्रोसेस झाल्या. मेन्स पास झाल्याबरोबर माझ्या बापानं दवंडी पिटवली, पोट्टे PSI होणार आहे. धीर थांबायला तयार नाही. माझ्या बापानं बंद्या समाजात सांगून टाकलं पोट्टे PSI होणार आहे. आणि इथून गावातून गेलो ना तर माझ्या दुकानाच्या ओट्यावर बसणारे लोक का म्हणे, मटे SPच होणार आहे, पुण्यात जाऊन निवाडच पाडणार आहे. भल्ले राहते खतरनाक. लोक लय खतरनाक आहे. असे लिचुंडे घेते तुम्हाला. येऊन लिचुंडा नाही तर घेऊन पाहतो. एवढे खतरनाक लोक राहते समाजात का काही विचारू नका. तर ते का चालू होतं आपलं. पुन्हा मग माझ्या बापानं दवंडी पिटून दिली. दोघं PSIच्या फिजिकलले गेलो. आता मले फिजिकलले 200 पैकी मार्क पडले 140. त्या विशालले पडले 130. इंटरव्ह्यूले गेलो. आता इंटरव्ह्यूले गेल्यावर तो जो विशाल होता तो झाला, तो परीक्षा मायापेक्षा 10 मार्क कमी आहे त्याले. कोणाले? विशालले. एकाच गावचे. एकाच रूममध्ये अभ्यास करू. त्यानंच नेलं मला MPSC करायला. जर त्यानं नेलं नसतं तर मी इथं नसतो, मी वखरावर असतो आता सोयाबीन पेरत मांडव्याले. तर त्यानं का केलं, त्याला मेन्समध्ये 60 मार्काची लीड होती. कट ऑफपेक्षा 60 मार्क त्याला जास्त होते आणि मला 10 होते. त्याला इंटरव्ह्यूमध्ये 50 होते, मला 51 होते. कारण मला फेकता जास्त येते. पण मोदी साहेब एवढं नाही. ठीक आहे. तर तुम्हाला सांगतो, मी 4 मार्कानं माझी पोस्ट राहिली आणि तो सिलेक्ट झाला. कोण? विशाल. एकाच गावातली आम्ही. लोकच होय. मग हे भोसडीचं पोट्ट बदमाश होतं. हे गावात अगाऊ कारभार करे. तो कसा पास झाला हे तर एकाच वेळेस गेले. म्हणजे पहा लोक मला माहीत म्या का केलं. तुम्हाला सांगतो PSIची परीक्षा 4 वेळा. प्रिलिम्स पास, मेन्स पास, फिजिकल इंटरव्ह्यू. 2011, 2012 प्रिलिम्स मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू, 2014 प्रिलिम्स मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू आणि 2015 प्रिलिम्स मेन्स फिजिकल इंटरव्ह्यू. 4ही वेळा माय लिस्टीत नाव नव्हतं. 4ही वेळा. त्याच्यात 2 वेळा STI मेन्स माय लिस्टीत नाव नाही. महाराष्ट्र फॉरेस्ट रेंजर ऑफिसर क्लास 1 प्रिलिम्स मेन्स माय लिस्टीत नाव नाही. 2-4 परीक्षा लगातार फेल झाल्यावर माझ्या बाप म्हणते तुया काही निवाड पडत नाही, ते ढोपटी बेलनं गुंड आहे आणि आपलं पुन्हा वावर बरं आणि दुकान बरं.
आलो वा वापस लहानसं टोन करून. माया सोबती का म्हणे पुण्यात. अबे तू 99व्या पायरीवर आहे, तू जाऊ नको, तुले पैसे आम्ही लावतो, तू पास होतं पुढच्या वेळेस. नाही झालं तर म्हणलं तुमची उदारी काय न चुकू. आपतच होती का नाही. मायापाशी मग 3 पोते पुस्तक होते, शिवले दाबना ना, एक बॅग होती आणि एक गादी होती. टाकली राज ट्रॅव्हल्सवर. आलो. मला ते वर्धेच्या जुना पाणी चौकात असं घिसड कात्यासारखं दिलं सोडून. ॲटो बी थांबे नाही, हात दाखवला तर. मग तिथं माया एक मावस भाऊ होता जो रूम करून राहे, पोलीस भरतीची तयारी करे. अबे म्हणलं त्या रूमवर आणून टाकू का. हो दादा आण ना म्हणे. टाकलं बा. गेलं घरी गेलो. बाप म्हणे आला ये. खूपचाप खालतं मान टाकून जेवलो, 2-4 शिवा ऐकल्या. ठीक आहे. आणि मग बाबा म्हणलं आता वापस तर आलो, परीक्षा की नसली थोडासा अभ्यास करायला जाऊ देत जा. ठीक आहे. मग त्या पोट्ट्याच्या रूमवर गेलो. दादा म्हणे तू एवढा हुशार आहे, आम्हाला शिकवतं, क्लास टाकणं म्हणे वर्धेत. चालन का. हो 30 पोट्टे मी आणतो. 30 पोट्टे म्हणलं येईन का 30. येते म्हणे. पुन्हा बापाला विचारायला गेलो. क्लास टाकतो म्हणलं मी. 40,000 दे जा मला ॲडव्हर्टाईज करायला. हो आता हेच राहिलं म्हणे. पुन्हा सारंच झालं म्हणे. म्हणलं एकटाच आहे, एवढा जुवा पुन्हा खेळू. साल्याले 40च मागतले म्हणलं मी. माझ्या बापानं मला 40 दिले. क्लास टाकले 2013ले. उद्घाटन केलं. जसे आता PI साहेब आले होते तसे PI साहेब बोलावले मी. हात कार्यक्रमाले हात धरून, नाश्त्याले पोट्ट्यांले हात धरून. अबे नाश्ता तर करा, कार्यक्रमाला नका येऊन, नाश्ता तर करा. नाश्त्याले पोट्टे आणले. दुसऱ्या दिवशी क्लास चालू केला. 4 पोट्टे होते. 2 माया रूमवरचेच, माया मावस भाऊन त्याचा मित्र आणि 2 त्याचे मित्र. 4 सालं म्हणलं. पण मी ठरवलं का याच भाषेत शिकवायचं, भाषा बदलवायची नाही. आणि भाषा बदलली नाही. पुण्यात गेलो तर पुण्यातल्या पोट्ट्याले ह्याच भाषेत बोललो. लाजबीज इकून टाकली होती. तुला का म्हणायचं आहे म्हणत बस. त्याले आबे काबे साल्या शिकवलं आणि वरून खर्रा खाणं बी शिकवलं. पुण्यातल्या पोट्ट्याले. मग पुण्याहून वापस आलो. गावात दिवाळीला वापस आलो. 2 वर्ष झाली होती. दुकान आहे माय असं बसस्टँडवर. मग असा रस्ता आहे गावातून सिद्धा आला आणि मग असा गेला. माय दुकान असं. तर माया सोबती आहे रत्न्या. तर ते असंच आहे एवढंच भूतकाळ थुबरी. ते सोयाबीन काढायचा पिरियड होता. त्यानं का नाही ते बारदाना टाकला स्प्लेंडरवर. बारदाना आडवा. ते 50 कट्टे टाकले असे. ते झालं वरतं. त्याच्यावर बसलं ते असं ते इकडून वरतं आणि असं. आणि ते चाललं आपलं भू धूम धूम. त्याला आता सोबत्याले आमच्या याच्यात नावानं हाका मारण्याची पद्धत नाही आहे. आम्ही हाका मारत असतो बापाच्या नावानं. ते आलं बे नारायणच्या इकडे म्हणलं साल्या. त्याले नारायणच्या मनाशी न माया बाप इकडून ये अशी. दोन्ही ॲट अ टाईम झालं. माया बाप म्हणते साल्या पुण्यात राहिला 2 वर्ष, पुण्याची तर भाषा काही शिक. अरे देव. मायाबापानं प्रत्येक मायबापाला वाटते का आपलं पोट्ट चांगल्या भाषेत बोललं पाहिजे. मला तुला घाल कुत्र्याला. आता ते मायाकडून काही झालं नाही. तर माया घरासमोर एक रंजना बोबडे नावाची कोलाम जातीची पोरगी आहे. ते BSc नागपूरवरून झाली. खूप म्हणजे तिचे आईवडील सालकरी होते. रोज मजुरीचं काम करे. कवडीचं शेत नाही पण खूप स्टँडर्ड बोलायची. ते पाय म्हणे समोरची कोलामाची पोरगी. तू पाय म्हणे कुणब्याचा असून कसा बोलतो म्हणे. बाबाजी म्हणलं सगळ्यात दुसऱ्याचं घ्यायचं तर आपलं आपल्यापाशी का ठेवायचं जी म्हणलं. बरोबर नाही का. हा आता जे माई कमजोरी मायबाप मला दाखवत होते का तुझी भाषा तुझी कमजोरी आहे, आज ते माहीत ताकद आहे. हा अरे भाऊ ओल्ड इज गोल्ड. गावरानी आहे. ते कॉकरेल ना बॉयलरमध्ये मजा नाही आहे का. गावरानी आहे. गावरानी मालच अलग आहे. तो मोहाचा असो का आहे का. गावरानीची मजाच अलग आहे. आणि ते मी सोडली नाही. क्लास घेतले तर याच भाषेत शिकवलं. मला लोक म्हणे ह्या का बयाड मास्तर म्हणे कोण्या भाषेत बोलते म्हणे.
कसा शिकवते म्हणे आज त्याचे पोट्टे माझ्या क्लासले आहे. कोरोना आला, यूट्यूबवर आलो तरी स्टाईल बदलवली नाही. माय गर्लफ्रेंड एक वेळा म्हणे मले, का रे म्हणे तू कसा बोलतो रे म्हणे असा, तुझी हे बोलायची पद्धत. मी म्हणलं हे पाय मी असाच आहे, तुला ठेवायचं असं ठेव, नाही तर मी दुसरी पाहतो. तिच्याच्यानं का आणलं होतं आपलं, तू नाही दुसरी. हे जानू पिल्लू गिल्लू वाला विषय नव्हता आपल्यापाशी. हे पोट्ट तर बर्बाद आहेत, बर्बाद आहे म्हणलं. हे बाप इकडे गेले रूमले द्यायला पैसे नाही, हा ना. हे मॅसेज करते तिले 3-3 तास, हाय जानू. तिचा मॅसेज नाही आला, लायब्ररीत वाट पाहते अर्धा तास. अबे चोट्या बंद करते ढोबर, अभ्यास त्या बापाने शिकायला पाठवलं इथं. ते भांडे घासत राहते रूमवर आणि मॅसेज नाही आला ते म्हणते सॉरी डार्लिंग. बाप, म्हणजे याचं का करावं याचं समजत नाही. आणि याच्यात याला जीवन बर्बाद केलाय. पहिले 8 महिने फुकट दिलं, 2 GB डाटा, अनलिमिटेड कॉल. मग झोक्कनच म्हणते 199 घे ना शकून. मग 199 3 महिने नाही होत तर लगेच 299, 2 GB डाटा, अनलिमिटेड कॉल. झोक्कानं 3 महिने नाही होत तर पुन्हा 499, तिथून 3 महिने नाही जात तर 599. आणि मग म्हणते आता पुन्हा 20% वाढ, 720, 719. आणि त्याचा 3 महिन्याचा कालावधी. त्याच्या कॅलेंडरमध्ये 3 महिने म्हणजे 84 दिवस आहे. म्हणजे अंबानीले जर डिलेवरी झाली तर ते 7व्या महिन्यातच होईन का त्याच्या घरी डिलिव्हरी, कारण त्याचा महिना कमीच आहे ना. म्हणजे का आपण का करून राहिलो, बोलायला तयार नाही लोक. पेट्रोल 120च्या घरात गेलं, कोणी फटवून नाही राहिलं. सिलेंडर महाग झालं. हां, माय बायको सिलेंडर आलं का डेंग डेंग लावते माय मागं. 110च गेलं. आता ज्यानं बायका टाकल्या त्याला का माहीत प्रपंचाचे दुःख. आणि काही तर भगवे कपडे घालून मुख्यमंत्री होऊन आहे, त्याचे प्रपंचच नाही आहे का नाही. असो, म्हणून कॉम्पिटेटिव्ह परीक्षा खूप कठीण नाही राहत. MPSC आणि UPSCचा सिलेबस कसा आहे याच्याबाबतचे व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकले आहे. फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्या प्लेलिस्टवर जायचं. त्याच्या प्लेलिस्टवर व्हिडिओ आहे सिक्वेन्सली. ठीक आहे. MPSC UPSCतला फरक. पण आता MPSCचा सिलेबस UPSC सारखा झाला आहे, सेम, काही बदल नाही. त्याच्यानंतर लक्ष द्या, त्याच्यानंतर UPSC द्या का MPSC राज्यसेवा द्या, त्याच्या खालतं ह्या क्लास 1च्या पोस्ट झाल्यावर क्लास 2च्या पोस्ट आहे. ठीक आहे. त्याला म्हणते MPSC कंबाईन ग्रुप B. तर ज्याले ठाणेदार व्हायचा आहे, आता साहेब येऊन गेले ठाणेदार, कमरीले बंदूक. ज्याले सिंगम व्हायचा आहे, सिंगम गावाचा आहे सिंगम. तर ज्याला सिंगम व्हायचा आहे त्यानं PSIची परीक्षा द्यायची. PSI, STI आणि मंत्रालयात ASO एकाच परीक्षेतून होते. बरं, आता परीक्षा काही खूप कठीण आहे का. बरं, खूप कठीण प्रश्न येते का. आता लक्ष द्या, एक प्रश्न होता. का प्रश्न होता, सोपा प्रश्न होता. UPSC 2014च्या परीक्षेत प्रश्न होता. 5 प्रश्न 100 पैकी आउट ऑफ द सिलेबस येते, जे कोणाच पुस्तकात नाही भेटत. आता प्रश्न काय होता, जर तुम्ही एका डोळ्यानं आंधळे आहे, का म्हणते ते, जर तुम्ही एका डोळ्यानं आंधळे आहे तर तुम्हाला किती टक्के दिसायले पाहिजे. 30%, 50%, 70%, 100%. काही नाही, गोटा घ्यायचा मारायचा डोळ्याले, वाच भोकणं एका डोळ्यानं. अबे का भोकणं वाचं गरज आहे का. चोट्या तिथं डोळ्या बंद कर आणि पाय. आता त्याच्यात काही नगीत तर पोटते. 2 डोळ्यानं 100, एका डोळ्यानं 50. यस. हा, त्या बापाचीच खेती होय. का आणते तो, का आणते. एका डोळ्यानं 2 डोळ्यानं 100, एका डोळ्यानं 50. आणि जमलं रे बा. हा, एक पोट्ट एका डोळ्यानं तेवढंच दिसत आहे, दुसऱ्या बी डोळ्यानं तेवढंच दिसत आहे. एका डोळ्यानं बी 100, दोन्ही डोळ्यानं बी 100. हा 100. तुम्हाला सांगतो 80% पोट्ट्यानं 50 न 100 लिहिलं. आणि काही मुर्दाड होते त्यानं 30 लिहिलं.
ज्याला काहीच नाही आहे, हेडच गेलाय त्याचं. आता लेका एक डोळा बंद जेव्हा करतो, 2 डोळे उघडे राहतात. ह्या इथून मला एवढं दिसते, एवढं ह्या इथून 180चा अँगल. जेव्हा एक डोळा बंद करतो तर हे नाकाचा शेंडा आहे ना, हे इथून एवढं दिसत आहे. 120चा आहे. 70% व्हिजिबिलिटी असते एका डोळ्यानं. किती टक्के? प्रेझेन्स ऑफ माइंडचा प्रश्न आहे. ह्या कुठं पुस्तकात भेटणार आहे का बे? आता MPSC राज्यसेवा 2017च्या परीक्षेत एक प्रश्न आला. ज्याची चौकस बुद्धी चांगली नसन, ज्याले थोडासा माइंड वापरायची अजिबात, म्हणजे जे रट्टा मारू आहे ना ते पोट्टच पास नाही होत. का प्रश्न होता? खाली दिलेल्या खेळातील चेंडूच्या आकारमानानुसार खेळाची नावे चढत्या क्रमाने लावा. तुम्हाला समजला का प्रश्न काय? पहा प्रश्न कसा खतरनाक आहे. खाली दिलेल्या चेंडूतील खेळाच्या आकारमानानुसार, ठीक आहे, खेळाची नावं त्याच्या चेंडूच्या आकारमानानुसार चढत्या क्रमाने लावा म्हणते. खालतो ऑप्शन दिले होते. ऑप्शनमध्ये काय होतं? फुटबॉल, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल ना हँडबॉल. सर मी फुटबॉल पाहिला, हँडबॉल कसा असते जी? चौकोनी असते, चौकोनी. अबे चोट्या, कधी ग्राउंडवर गेला नाही तर तुला हँडबॉल कसा आहे, फुटबॉल कसा आहे, व्हॉलीबॉल कसा आहे, त्याची साईज मोठी आहे का लहान आहे माहीतच नाही. तुला कसा प्रश्न येईल तो? हे पुस्तकात भेटणार आहे का? हे पुस्तकात नसते भेटत, हे समजून घ्या. मग असे 4-5 प्रश्न आउट ऑफ द बॉक्स येते जे पुस्तकात भेटत नाही. ठीक आहे. म्हणून कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास करताना जे लोक अभ्यास करून राहिले त्यानं इमानदारीनं अभ्यास करा. ठीक आहे. सगळ्यात पहिली गोष्ट डेडिकेशन पाहिजे, कंटिन्युअस पाहिजे. अर्ध्यातून सोडून यायचं नाही. 13वी लग्न सोडून द्यायचे, तसे लोक तुम्हाला त्रास देते. मी पुण्याहून आलो, तुझं झालंच नाही का पुण्याचं? MBBS करत आहे का तू? आता त्या बुडग्याला का सांगणार आहे मी MBBS करून राहिलो का PhD करून राहिलो? त्या बुड्याला का भेंड माहीत? आणि तेच बुडगं त्याला जर माहीत पडलं का हे लागलं, बाबू लागला वाटते तू PSI आहे वाटते, आहे ना? अजी लागलो. मी का म्हणतो, एक पोरगी होती, पाहून घेन थोडसा, चांगली पोरगी आहे, शिकली, MSc आहे. मग त्या बुड्याले म्हणायचं पाहून आहे का? म्हणायचं पाहून आहे ना म्हणा ऑलरेडी. अगो काय दाखवतो तूही तकलीफ नको घेऊ. ते बुडगं एवढं कुचिन राहते का ते जेव्हा तुमच्यापाशी काही नाही राहत तेव्हा तुमच्या चिंध्या ओढते. लय खतरनाक राहते समाजातले लोक. निंदकाचे घर असावे शेजारी, तुमचे तंगडे ओढणारे लोक समाजात लागन आणि ओढले पाहिजे तेव्हा हातपाय झाडान तुम्ही, तोपर्यंत तुम्ही हातपाय झाडत नाही. ठीक आहे. बराच वेळ झाला. किती वेळ झाला? 8 वाजल्यान बे. सकाळपासून उपाशी आले का? 2 इडल्या खाऊन आलो घरून. गेलो, त्या मुंद्रो शाळेचा प्रश्न होता तो घेतला. तिथून कार्यक्रमाला गेलो. कार्यक्रमाला सुरू व्हायला 1:30 वाजला. कार्यक्रमात 4-4:30 वाजले. तुमच्या आयोजकाचे फोनवर फोन. 4 वाजतापासून लोक आले, 4 वाजतापासून लोक आले. आलो बा धावपळ करत, वेळच नाही भेटला. ते कार्यक्रम 6-6:30 पाहिजे होता, म्हणजे मला थोडीशी गॅप भेटते मला, तर ते काही भेटली नाही. सीधं तिकडून इकडं आलो हेलिकॉप्टरसारखं. तर हे लक्ष द्या बे पोट्यो. तर भविष्यात आपण या तुमच्या संघर्षासाठी, तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी एक आता सध्या करायसर प्रतिष्ठान नावाचं प्रतिष्ठान आपण तयार केलं आहे. ज्या ज्या लोकायले जुडायचं आहे त्यांना जुडू शकता. 2 नंबर लिहून घ्या. 2 नंबर लिहून घ्या ज्याला जुडायचं आहे. 97 63 97 91 02. 97 63 97 91 02. ज्याले भी इथं काही आंदोलन करायचं असन, काही ठीक आहे निवेदन द्यायचे असन, तक्रार द्यायची असन, तुमचे मुद्दे कलेक्टरपर्यंत मांडायचं असन, तर मी माय लेटर हेड देईन, त्या लेटर हेडवर द्यायचं. इथं गोरगरिबाचे ज्याले काम करण्याची इच्छा आहे, ठीक आहे, त्यांना करायसर प्रतिष्ठानले जुडा. भविष्यात आपण पार्टी काढून राहिलो. ठीक आहे. कारण लोक विचारते, तुम्ही म्हणता BJPला नाही द्यायचं, काँग्रेसला नाही द्यायचं, 10 वाजून 10 मिनिटाला नाही द्यायचं, तर कोणाला द्यायचं? पर्याय लागेल ना. मग अबे पर्याय लागेल ना. मग पर्याय देऊ ना तुम्हाला. धीर धरा थोडेसे. ज्या दिवशी होईन त्या दिवशी मी घोषणा करीन. ठीक आहे. दुसरा नंबर आहे 80 10 28
8010285625 8010285625. हे लक्ष द्या, काम असलं तेव्हा फोन करा, अगाऊ रिकामटव्यासारखे फोन नका करू. नाही नाही मला कराय सर सोबतच बोलायचं आहे, काम नाही धाम नाही राहत ना अगाऊ फोन करते. ठीक आहे, कामाचं असन ठीक आहे तर फोन करा, जुडाचं असन तर फोन करा. हे माझं बुलेट चालू घडामोडीचा लेटेस्ट अंक आहे, या महिन्यात पब्लिश झालेला. ठीक आहे, समोर PSIची ॲड आली आहे, राज्यसेवेची परीक्षा आहे, पोलीस भरती. ठीक आहे, तर नोटिफिकेशन आला आहे, पहिले फिजिकल होणार आहे म्हणून. त्याच्यासाठी बुलेट चालू घडामोडीचं पुस्तक आहे, 300 रुपये किंमत आहे. पण हे पुस्तक 200 रुपयाला उपलब्ध आहे बाहेर. गाडीतच आहे का बाहेर काढले आहे? हां, गाडीतच आहे. माझी कार आहे होंडा जॅज, त्याच्यात हे पुस्तक आहे. मराठीचं पुस्तक संपलं, मराठी व्याकरणचं पुस्तक होतं संपलं. ठीक आहे, तिथं संपलं ते कुठं लाखणीले. तर ते पुस्तक नाही आहे, त्याची नवीन ॲडिशन येणार आहे, आल्यावर सांगेन मी यूट्यूबवर. आणि ज्याले ऑनलाईन कोर्स लावायचे आहे तर फिनिक्स अकॅडमी वर्धा नावाचं ॲप्स आहे, ॲप्स प्ले स्टोअरवर फिनिक्स अकॅडमी वर्धा. ज्याले ऑफलाईन क्लास लावायचे आहे तर त्यांना तिथं रूम करायची वर्धेत, तिथंच क्लास जॉईन करायचे. 12वी झाल्यानंतर करायचे आहे तर तिथंच वर्धेला एखाद्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायची, क्लास लावायची. ज्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे तर तिथं येऊन तुम्ही क्लास लावू शकता. ठीक आहे, आणि ऑफलाईन लावायचे म्हणजे मास्तर बंदा पाहायचा आहे तिथं यायचं, अर्धा पाहायचा आहे घरीच पाहायचा. ठीक आहे, तर मराठीचं पुस्तक संपलं. आणि अजून कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला प्रश्न विचारू शकता, मी 10 मिनिट तुम्हाला प्रश्नाले देतो. ठीक आहे, तर तुमच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडली पाहिजे. याच्यासाठी आपले पोरं कोणत्या क्षेत्रात पाठवायचे हे तुम्ही तुमचे मायबाप आलेले आहे बरेचसे. हे पोरं आहे, काही 11वी 12वीतल्या 5वी 6वी 8वी 9वी 10वीतल्याच पोरी दिसून राहिल्या. तर मी तुम्हाला विनंती करतो, ए थांबा, कुठं चालले, थांबा ना, व्हायचं आहे ना, महाप्रसाद आहे ना. हो ना, महाप्रसाद सोडून चालले ते. तर 3 आवाज देतो, 3 आवाज. एक आवाज त्या चिंगचॉंगपर्यंत झाले पाहिजे. चायना ते कवा बी उठसूट आपली जागा दाबते, दाबदुबीचे धंदे आहे साल्याचे. हो, इथं गोटे राहते, आतून गोटे इथं उचलून ठेवते, चिंग चॉंग झोंग, म्हणजे आपली जागा दाबते. मागं गलवान खोऱ्यात आपली जागा दाबली चोट्टे आहे ना. एक आवाज त्या चिंगचॉंगपर्यंत गेला पाहिजे, एक आवाज त्या पाकिस्तानपर्यंत गेला पाहिजे. ते कुठं बी आपले सुतई बाम फोडते मागं, असं वाटते साल्याच्या उरावर नाचाव का का. ठीक आहे, आणि एक आवाज तुमच्या आत्म्यापर्यंत गेला पाहिजे. ठीक आहे, आवाज देतो, हात वरत करून जय म्हणायचं. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला छत्रपती शिवाजी महाराज की, बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज छत्रपती शाहू महाराजाची जयंती आहे. ज्या माणसानं गोर गरीब कष्टकरी शेतकरी शेतमजुरासाठी आपल्या कोल्हापूर संस्थानात हॉस्टेल खोलले, प्राथमिक शिक्षण सक्तीचा मोफत कायदा 1906 केला, तो केंद्र सरकारनं 2009 केला. स्वातंत्र्य होऊन 60 वर्ष लागले यायले. 1ली ते 8वी पर्यंतच्या पोट्याले शिक्षण फुकट द्यायसाठी आणि त्याच्या नड्यात खिचडी ओतासाठी. खिचडी. ठीक आहे, छत्रपती शाहू महाराज की, बोला भारत माता की, बोला भारत माता की, बोला भारत माता की. धन्यवाद. आणि अशाच माणसाला निवडून द्या जो तुमचे प्रश्न मांडन, तुमचे प्रश्न ठीक आहे मुद्देसूद मांडन. आणि सगळ्यात पहिले ज्या जवान पोट्टे इथं बसून आहे, पोट्टे बसून आहे, निवडणुकीच्या अगोदर मतदानाची नोंदणी राहते, पहिले ते कर्जा. मया पदवीधरच्या वेळेस मतदान करायचं आहे, कराय मास्तरले, पण चोट्ट्याचं नावच नाही लिस्टीत. का करतं माया मागं फिरून. याच्यासाठी पहिले नाव नोंदणी करायची. आता सिनेटचे इलेक्शन आहे नागपूर युनिव्हर्सिटीचे, जे ग्रॅज्युएट आहे नागपूर युनिव्हर्सिटीतून त्यानं ऑनलाईन फॉर्म भरा. ठीक आहे, नागपूर युनिव्हर्सिटीत भरून न्या. पार्टीपाशी मतदान आपल्या मतान द्यायचं, पण आपला बी फॉर्म पार्टीपाशी द्यायचा, कारण युनिव्हर्सिटी सबमिट करावं लागते. पार्टीवाल्यापाशी पैसे आहे ते भरते, ते काही टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास पार्टीवाल्यापाशी द्यायचे. आपल्यापाशी पैसे नाही त्याच्या हातानं करायचं. ठीक आहे, आणि आपलं नाव मतदार यादीत नोंदून घ्या. नगर परिषद असो, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, कारण वोटर बनणं आवश्यक आहे. आपले मुद्दे निवडून आलेले लोक सोडवणार आहे. ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.